पुरुषांची मैत्री ही साईड टू साईड असते आणि मुलींची मैत्री ही फेस टू फेस असते. म्हणजे मुली एकमेकींसमोर बसून विचारतात कशी आहे, काय आहे. मुलं एकत्र बसून फुटबॉलची मॅच बघतात. साईड टू साईड आहे. केअर, रिस्पेक्ट, सपोर्ट, नो अजेंडा आणि कनेक्शन, सेफ स्पेस ही आर माय फाउंडेशन्स ऑफ फ्रेंडशिप. समोरची व्यक्ती आपल्याला जज करेल का या भीतीने तुम्ही एखादी गोष्ट मनातच ठेवताय. हे जिकडे होत नाही ती चांगली मैत्री असं मला वाटतं. बऱ्याचदा असं मला जाणवलं मित्रांना मी प्रॉब्लेम सांगतच नाही एकमेकाला. डायरेक्ट इथे आल्यावरती सांगायचा. त्यातल्या त्यात आम्हाला टँजिबल नीड्स सांगता येतात की मला पैसे हवे आहेत, मला शूज हवा आहे तुझा, मला काहीतरी सोडायला ये, गाडी लागेल. पण इमोशनल इनटँजिबल नीड्स आम्ही शेअरच नाही करत. कारण ती नीड आहे हे मुळात कळतच नाहीये. आणि शेअर करण्यासाठी मुलांना काय लागते तर दान. म्हणजे मी जर मुलांच्या ग्रुपमध्ये जर मला काहीतरी आता महत्त्वाचं सांगायचंय किंवा मला काहीतरी वल्नरेबल व्हायचंय किंवा कोणीतरी समोरची व्यक्ती वल्नरेबल होणार आहे, हे कॉन्व्हर्सेशन घडतात का तर घडतात, पण त्यासाठी काहीतरी इंटॉक्सिकेशन लागतं. फ्रेंडशिपमध्ये इक्वल असणं एक्सपेक्टेड आहे ना. तर स्त्री आणि पुरुष इक्वल आहे हे माहितीच नाही, तर कॉन्सेप्ट ते एक अवघड होऊन जातं. ते जर माझ्या आयुष्यात एक फिमेल फ्रेंड नसेल तर मी माझ्या बायकोलाच समजून घेऊ शकणार नाही, मी माझ्या आईलाच समजून घेऊ शकणार. अगदी बरोबर आहे. नॉट हॅव्हिंग फ्रेंड्स म्हणजे तुमचे काहीच कोणी फ्रेंड्स नसतील, इट इज ॲज रिस्की ॲज स्मोकिंग और ओबेसिटी. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आजचा विषय इतका गहन आणि इतका महत्त्वाचा आहे. उगाच मी त्याला सिरियस टोन लावला. खरं तर आम्हाला खूप जणांचे मेसेज येत होते, खूप जणांचे मेल येत होते ह्याच्यावरती की तुम्ही ॲडल्ट फ्रेंडशिपबद्दल बोला, लग्नानंतरच्या मैत्रीबद्दल बोला, मैत्रीबद्दल बोला, फिमेल फ्रेंडशिपबद्दल बोला, मेल फ्रेंडशिपबद्दल बोला. आणि ह्याच्या आधी आम्ही 1-2 एपिसोड्समध्ये ह्याच्यावरती बोलायचा प्रयत्न केला. आमच्या लक्षात आलं की नाही, ह्या विषयावरती अजून खूप जास्त डिस्कस करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल एक वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं गरजेचं आहे. आणि मागच्या वेळेला आपण फक्त 2 मुलं बोलत होतो. आम्हाला लक्षात आलं की नाही अजून हे आपण थोडंसं गर्ल गँग पाहिजे जरा मैत्रीबद्दल बोलायला, म्हणून आजचा आपण एपिसोड करतो आहोत. आपल्यासोबत आपल्या नेहमीच्या 2 खास मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत आपण मैत्रीबद्दल गप्पा म्हणत. शार्दूल करलंच इंट्रोड्यूस. आणि मी आज ठरवून आलेलो आहे, आज मी वेगळं इंट्रोडक्शन करणार आहे. अमुक तमुक युनिव्हर्सच्या थॉर अमिता गद्रे आपल्यासोबत आहेत. काय आणि अर्थातच तुम्ही डॉक्टर मानसी नारळकरांना पण ओळखता. तुम्ही आधीच्या आपल्या एपिसोडमध्ये खुसफुसच्या एपिसोडमध्ये बघितलं असताना आम्ही ठरवलं की खुसफुसचे गेस एक किडा आणायचं. आणि तुम्हाला जर आम्ही घातलेले हे कपडे आवडत असतील तर प्लीज चेकआउट करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. कॉटन कॉटेजचे हे सुंदर कॉटनचे कम्फर्टेबल कपडे आहेत, ते आपले फॅशन पार्टनर आहेत. येस. आणि आज आम्ही कुणीच मेडिकल औषधं याच्याबद्दल नाही बोलणार आहोत, डाएटबद्दल नाही बोलणार आहोत. आज आपण मैत्रीबद्दल कट्टा टाकणार. म्हणून त्यांचे प्रोफेशन्स नाहीच सांगितलेले, म्हणाल लगेच. येस. म्हणजे याच्या आधी पण एक फ्रेंडशिपचे काही एपिसोड्स केले होते आणि तेव्हा आमचं असं झालं की आम्ही मुलं म्हणूनच मैत्री डिस्कस केली होती. आणि आम्ही खूप दिवस कोणीतरी शोधतोय की फिमेल फ्रेंडशिप्स कशी असू शकते, अडल्ट फ्रेंडशिप कशी असू शकते. कारण आत्ता ना आपण सगळ्या आयुष्यातल्या त्या पॉईंटवर आहोत जिथे आपल्याला मैत्री खूप महत्त्वाची वाटते. म्हणजे आपल्या फॅमिलीला सोडल्यानंतर जी काही आपली जवळची 4-5 टाळकी आहेत, आपल्या बांधलेली जे मित्रमैत्रिणी आहेत आपल्या, त्या खूप महत्त्वाचे भाग आहेत आपल्या आयुष्याचा. आणि मग परत प्रश्न पडायला लागतो की अरे ही मैत्री किती गूढ आहे ना. म्हणजे खरं तर इतके आपल्याला आयुष्यभरासाठी रक्ताची सोडून जी महत्त्वाची नाती असतात त्यातलं हे मैत्री आहे. तर त्याच्याबद्दल आज डिस्कस करूया. तर एकतर आपण खूप लोकांच्या लहानपणीच्या चाइल्डहुडच्या बालमैत्री ज्या असतात त्या खूप घट्ट असतात, पण नॉट नेसेसरीली आपण जसे 30, 35, 40 जातो तर तेच मित्र टिकून राहतात, तेच सोबत राहतात. पण तुमच्याकडे नवीन मित्र येतात आणि ते आणखीन घट्ट होतात. मग ते काही कामाच्या निमित्ताने आलेलं असो किंवा काही वेगळे सर्कल्स, की कुठल्या तरी मित्राकडे गेलो आणि त्याचे मित्र माझे मित्र झाले, असे खूप वेगळ्याच मैत्री 30-35 आपण अनुभवतो. तर या शाळेतल्या मैत्री ज्या असतात आणि अडल्ट्स म्हणून ज्या आपल्या 30-35 मैत्री आहेत, तर या अडल्ट फ्रेंडशिप्स या अशा वेगळ्या असतात का म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केले का की तशाच असतात का, मोटिव्स वेगळे असतात ते करताना? वेगळ्या असतात नक्कीच. आता तू म्हणतोयस की तुझे फ्रेंड्स आहेत अजून, यू आर स्टील कनेक्टेड टू देम.
माझ्या शाळेचे फ्रेंड्स जे आहेत त्यांच्याबरोबर मी नाही आहे, म्हणजे अशी ओळख आहे आता मैत्री आहे असं नाही मी म्हणणार, कारण ते त्या विश्वात किंवा त्यांचं विश्व सगळ्यांचं एकत्र नाही राहिलं. वी हॅव नॉट ग्रोन टुगेदर. त्यामुळे आता मी माझं काय लाईफ एक्सपिरियन्स आहे याचा त्यांना काही अनुभव नाही, आणि तसंही त्यांच्या आयुष्यात काय झालंय किंवा व्हॉट हॅव बीन देअर चॅलेंजेस तेवढा तो टच नाही राहिलं. हे एस्पेशली आपण जेव्हा ज्या गावातून म्हणजे जिथे मोठे आलो तिथून दुसरीकडे जेव्हा येतो तेव्हा असंच होतं. आता मला काय फरक पडणार, मी जाणार जर बडोद्याला 4 दिवस आणि त्याच्यात सगळं हा हो छानच आहे ना, मला कोणी त्यांचे प्रॉब्लेम्स नाही सांगणार आहे तेव्हा. पण हे द डिफरन्सेस की जेव्हा आपण ॲज अडल्ट्स इथे आता पुण्यात जे माझे सगळे फ्रेंड्स आहेत किंवा पुणे मुंबई आता नंतर जे मी जोडलेली माझी माणसं आहेत, तर त्याच्यात आणि त्या लहानपणीच्या फ्रेंड्समध्ये खूप फरक आहे असं मला वाटतं. एखादाच असं होऊ शकतं की म्हणजे पीपल हू आर एबल टू हॅव सेम फ्रेंड्स, म्हणजे आमची 30 वर्षांपासूनची मैत्री आहे असे जे असतात, ती एक वेगळी मैत्री आहे असं मला वाटतं. आणि दुसरे जे आहे जे आपण कॉमन काही आपले इंटरेस्ट आहेत किंवा काही कॉमन गोल्स आहेत किंवा आपल्याला ही व्यक्ती अरे मस्त आहे बाबा हिच्याशी मैत्री करायला आवडेल, वाइब जुळते, वाईब मॅच ज्याला म्हणतात, तर तशी म्हणून मैत्री केलेली, म्हणजे मुलगा असो मुलगी असो त्यांनी काही फरक नाही पडत. पण ते सगळं खूप म्हणजे फरक आहे दोन्हीत, पण शेवटी मैत्री आहे सगळी. म्हणजे एंड ऑफ द डे आपल्याला कोणाशी शेअर करता येईल किंवा कोणाशी आपल्याला कनेक्ट करता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. अँड दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. तुम्ही किती वर्षांपासून ओळखताय आय डोंट थिंक इज रेलेव्हंट. शाळेतली मैत्री मला वाटतं आपल्या शेजारी बाकावर कोण बसलंय किंवा आपल्या जवळ कोण राहतंय, ज्याच्याबरोबर आपल्या रिक्षात असलेला मित्र मैत्रीण, तर ह्या विश्वात ते लिमिटेड असतं. मोठे आपण जसे होतो तसे आपण जास्त कनेक्ट होतो, इमोशनली कनेक्ट होतो, किंवा जशी अमिता म्हणाली तशी की आपले कॉमन इंटरेस्ट असतील, काही व्हाईब जुळते, तर अशा ह्याच्यामध्ये ती मैत्री केली जाते. म्हणजे आता तुला एक आमचंच उदाहरण द्यायचं होतं. आमची मैत्री काय झाली, आम्ही भेटलो म्हटलं अरे मस्त आहे, दॅट इज लिटरली हाऊ वी कनेक्टेड, राईट? की म्हणजे नाही ही मस्त आहे, ही आवडली, हिच्याशी मैत्री करायला आवडेल आणि म्हणून आम्ही मग परत आपण भेटूया. पण मेजॉरिटी आत्ताच्या काळात आपण ज्या आता मैत्री करतो त्या इतक्या रॅन्डमच होतात ना, म्हणजे आपण काय असं ठरवून की नाही माझे ऑफिसमधले मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत मला जमवून घ्यायचे म्हणून मैत्री करतो, मला तो झोन नाही. पण आत्ताच्या मेजर जी आपल्या जोडलेली असतात ना लोक, ती अशी एकदम रॅन्डम कुठून तरी की अरे हा मस्त आहे रे, ही मस्त आहे रे, आणि मग ती मैत्री होते. ऍब्सोल्युटली. म्हणजे आत्ता आपलंच उदाहरण द्यायचं तर मी अमिताच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीला गेलो, तिथे मी आजी आणि नेहाची ओळख झाली. असं झालं की आम्ही इतका दंगा घातला आणि असं झालं की आणि मित्र झालो, म्हणजे दंगा घातला आणि मित्र झालो, काही त्याला ठरवावं लागलं नाही, वाईब मॅच झाली. आणि मला असं वाटतं की ॲडल्ट फ्रेंडशिपमध्ये ना ॲक्सिडेंटली फ्रेंडशिप खूप छान होतात. म्हणजे आपण शाळेत असताना त्या काहीतरी कन्व्हिनियन्समुळं, म्हणजे तिथेही होत असतील ॲक्सिडेंटली, आत्ता दिसताना त्या कन्व्हिनियन्स दिसतोय तो, पण आत्ता ज्या प्रमाणात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्ताच्या फ्रेंडशिपची डेफिनेशन काय हे पण मला वाटतं डिस्कस करायला पाहिजे. कारण का प्रत्येक फ्रेंडशिप म्हणजे जीवाला जीव देणारा आणि तुझ्यासाठी काहीच नाही, म्हणजे तुझ्यासाठीच सगळं, बाकी सगळं मी सोडून देईन, हे असं काही असण्याची गरज नाही ना. आर फ्रेंडशिप कॅन बी डिफरंट फॉर डिफरंट फेजेस अँड डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑफ लाईफ. ग्रेट. म्हणजे आपण आता जर असं केलं की लेट्स 1 by 1 एक करून सांगूयात की व्हॉट इज अ गुड फ्रेंड फॉर यू. मैत्री किंवा मित्र म्हणजे किंवा मैत्रीण म्हणजे काय, असं एक करून आपण चौघही बोलूयात होतं. प्यार दोस्ती आहे. मला बोलायचं नाही, बट जोक्स असाइड, येस प्लीज. मैत्री ही सेफ स्पेस आहे माझ्यासाठी, आणि ॲब्सोल्युटली नो अजेंडा कनेक्शन्स जे आहेत, दॅट इज फ्रेंडशिप अँड इट नीड्स टू बी डन. ती अशी आपोआप होत नाही, त्याच्यावर तुम्हाला काम करायला लागतं. लाईक एनी रिलेशनशिप, की एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जसं आमचं जर बोलणं झालं नाही आहे 4-5 दिवस, तरी आम्ही अधूनमधून एकमेकींना विचारतो तू कशी आहेस, आणि हे आम्ही खरंच विचारतो, नुसतं हाय हाय करायला हाव आर यू नाही विचारत. वी आस्क बिकॉज वी केअर. सो केअर, रिस्पेक्ट, सपोर्ट, नो अजेंडा आणि कनेक्शन, सेफ स्पेस, ही आर माय फाउंडेशन्स ऑफ फ्रेंडशिप. I think I agree 100% with what she says. I also agree with what you said, की प्यार is दोस्ती, that is true. कारण आता ऑफकोर्स की माय हजबंड वॉज फर्स्ट माय बेस्ट फ्रेंड आफ्टर विच वी गॉट मॅरिड. म्हणजे आधी आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि त्याच्यानंतरच त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि जे काही आहे.
पण पहिलं की विदाऊट एनी होल्ड्स बार्ड, म्हणजे तुम्ही काहीही एकमेकांपासून न लपवता किंवा एकमेकांना समोरची व्यक्ती आपल्याला जज करेल का या भीतीने तुम्ही एखादी गोष्ट मनातच ठेवताय, हे जिकडे होत नाही ती चांगली मैत्री असं मला वाटतं. म्हणजे जसं आमच्या बाबतीतही होतं बऱ्याचदा की मी बऱ्याचदा किंवा आम्ही सगळ्याच की एकमेकींशी बोलताना असा नाही विचार करत की अरे आज मी डॉक्टर आहे की हे मी जर बोलले किंवा मला या गोष्टीची भीती वाटतेय किंवा याच्याबद्दल मला काहीतरी एक फॉर एक्झाम्पल न्यूनगंड आहे त्याच्याबद्दल मी जर बोलले तर आज मला ऑन माय प्रोफेशनल लेवल ही जज करेल का, तर तसं नाही आहे. कारण ती माझी मैत्रीण आधी आहे आणि मग आमचं जे प्रोफेशनल रिलेशनशिप असेल ते त्याच्या पुढे आहे. मला प्यार दोस्ती हे इतकं पटतं, पण त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट त्या फ्रेंडशिपच्या डेफिनेशनमध्ये मला असं वाटतं, अगेन दिस इज माय पर्सनल पर्स्पेक्टिव्ह, की मला वाटतं मी जेव्हा कोणालाही माझा मित्र म्हणतो तेव्हा त्यांनी मला एखाद्या मोमेंटपुरतं नाही बघावं. म्हणजे मी काहीतरी बोललो, मी काही रागाच्या भरात बोललो किंवा मी खूप आनंदाने प्रेम उतू जाईल एवढं वागलो तरी त्यांनी बघताना कायम मला होल पॅकेज म्हणून बघितलं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं ना की कुठल्या तरी छोट्या गोष्टीवर माणूस खुश होतो किंवा नाराज होतो, पण माझं असं की मी तो मोमेंट नाही आहे ना, तो एखादा इन्सिडेंट मी नाही आहे ना, मी पूर्ण आहे. शार्दूल म्हणजे एक पूर्ण पॅकेज आहे. सो त्याच्यासोबत येणारच सगळं आहे. फक्त माझ्या चांगल्या काळात नको थांबूस आणि फक्त रडताना नको थांबूस, दोन्ही वेळेला मला तू पाहिजेस. म्हणजे बऱ्याचदा आता आजकाल हे होतं ना की ठीक आहे मी तुझ्या हॅपी मोमेंटला नाही आलो पण दुःखाला मी आहे ना, मला हॅपी मोमेंटला पण पाहिजेस ना तू. असं नाही असू शकत की फक्त रडायला खांदा म्हणजे बसायला यायचं नाही, बाकी गोष्टीला पण पाहिजेच. फॉर मी ऑल्सो म्हणजे मला असं वाटतं की तो हक्काची व्यक्ती आहे ती, की मला जे वाटतंय आणि ज्या क्षणी वाटतंय आणि जसं वाटतंय ना तसं सांगता येणं, वाली स्पेस मला ओपन अप करून देणारी व्यक्ती. म्हणजे मला आता नाही छान वाटत आहे तरीही मला सांगता आलं पाहिजे आणि मला छान वाटते. म्हणजे हल्ली आपण बऱ्याचदा आपल्याला भीती वाटते एखादी चांगली गोष्ट शेअर करायला. म्हणजे मला खूप त्रास होतो की आता एखादी चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या आयुष्यात घडते आहे आणि मला ती कोणालाच सांगता येत नाही. म्हणजे मला माझं तसं माझ्या आईसोबतचं नातं आहे. म्हणजे आई आहेच ती, पण मला कुठलीही गोष्ट तिच्यासोबत शेअर करायला ना छान वाटतं. तर ती माझी मैत्रीण आहे. तर ती वाली जी फिलिंग आहे ना मला ती मैत्रीमध्ये हवी असते, की मी पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा मला हे ना छान घडतंय माझ्या आयुष्यात आणि समोरची व्यक्ती त्याच्याबद्दल काही वेगळी मतं न मांडता ते आहे तसं एक्सेप्ट करेल आणि मान्य करून घेईल त्या वेगवेगळ्या गोष्टी. तर तसं वाला जे ओव्हरवेल्मिंग पण असतं आणि नॉन जजमेंटल आणि नॉन जेलस. म्हणजे कारण मैत्रीत ईर्ष्येला जागाच नाहीये. एक्झॅक्टली. तुम्ही नाहीच होऊ शकत एकमेकांचं, म्हणजे यू कॅनॉट बी जेलस ऑफ इच अदर. एक सपोर्ट असला पाहिजे, मोटिवेशन असलं पाहिजे, एनकरेजमेंट असली पाहिजे. ईर्ष्येला जागा नाही आहे मैत्रीत. मला आठवतंय जेव्हा मी आणि तनुजा डेट करत होता तेव्हा तनुजाचा CA चा रिझल्ट लागला. तिचा रडत रडत फोन आला. म्हणलं काय झालं, तू फेल झालीस का? नाही मी झाले पास, मैत्रीण तिची फेल झाली. म्हणलं अगं मला असं की नाही माझं ठीक आहे पण ती फेल झाली ना मग दुःख आहे. सो मला असं की हे नॉन जेलसी आणि ते पाहिजे. ते खूप आय डोंट थिंक ते आणता येतं आणि ते इंस्टाग्रामवरती व्यतीत म्हणजे प्रतीत नाही करता येत ते. आपण आता तनुजाच्या फ्रेंडशिप बद्दल पण बोलू ना, तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे दोघींना पण किंवा तुलाही की मुलांची मैत्री आणि मुलींची मैत्री वेगळ्या पद्धतीनं बनते? म्हणजे मुलं काही वेगळ्या पद्धतीनं मैत्री करतात आणि मुली काही वेगळ्या पद्धतीनं मैत्री करतात. कारण ते आहे ना की नाही मी मेल फ्रेंडशिप इज डिफरंट आणि मग तो एक ब्रोकोडवाली मैत्री आणि मग सगळ्या मुलींचा क्लाउट एकत्र येतं म्हणजे की नाही तुम्हाला माहितच नाही आमची मैत्री कशी आहे. तर इज इट रिअल, असं असतं का? म्हणजे व्हॉट आर युअर ऑब्झर्वेशन्स? ऑफकोर्स इट्स रिअल. कारण मुलांची मैत्री ही मोस्टली एका शेअर्ड ऍक्टिव्हिटी किंवा कॉमन ऍक्टिव्हिटी अशात बनते की चला आपण सगळे बाईक चालवायला जाऊ किंवा आपण ट्रेकला जाऊ, आपण बसूयात, की अशाही ठिकाणी की मित्राकडे गेलोय आणि तिथे कोणीतरी एक मित्र भेटलाय की ते अराउंड दॅट कॉमन ऍक्टिव्हिटी. तिथे फारसे ते बोलत नाहीत किंवा इवन इफ ते भेटले नाहीत खूप दिवस तरीही अरे तो माझा मित्र आहे बरं का, असं असतं. मुलींमध्ये तसं नसतं. मुलींची जी किंवा मैत्री असते ती जास्त इमोशनल कनेक्टवर असते किंवा त्या स्वतःला व्यक्त किती करू शकतात. एक खूप चांगलं पुस्तक आहे डॉक्टर डॅनियल जॅक्सनचं. सो त्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या 3 एसेस त्यांनी सांगितल्या आहेत ऑफ फिमेल फ्रेंडशिप. म्हणजे सपोर्ट, सिक्रेसी आणि सिमेट्री.
तर याचा काय अर्थ आहे की मुली एकमेकींना सपोर्ट तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की तुम्हाला एकमेकींची जेव्हा गरज असते तेव्हा त्या सपोर्ट करतात, ऐकून घेतात. कधी कधी असं नसतं, कारण मुलांचं कसं असतं की त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, की एखादं कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगतंय थांब, बोलूया. मला माहिती आहे काय झालं इथे. तर त्याचं मुलांची फर्स्ट रिॲक्शन त्याच्यावर ही असते की हां मग तू हे असं कर म्हणजे झालं. पण कधी कधी आपल्याला त्याची गरज नसते, आपल्याला फक्त यू जस्ट नीड अ शोल्डर टू क्राय ऑन. कधीतरी नुसतं व्हेंट करायचं असतं, नुसतं बोलायचं असतं की तू फक्त ऐकून घे आणि मला आता बरं वाटतंय, की हे बोलल्यावर मला बरं वाटतंय. सो सपोर्ट. सिमेट्री म्हणजे काय, की जितकं मी त्या नात्यात घालतीये तितकंच ती सुद्धा घालतीये का. कारण वन साइडेड की आय एम गिव्हिंग, आय एम पुटिंग इन मोर आणि तितकं मला समोरच्या व्यक्तीकडनं मिळत नाहीये, तर मग त्या मुलीच्या मनात त्या मैत्रीबद्दल थोडंसं की अरे मीच इतकं करतेय, तितकं समोरची व्यक्ती नाही करत आहे, असं यायला लागतं. आणि तिसरं म्हणजे सिक्रेसी. असं नाहीये की तुम्ही काहीतरी सिक्रेट बोललं पाहिजे, पण बेसिकली असं आहे की तुम्ही स्वतःला व्हल्नरेबल करून तुमच्या आतल्या ज्या फिलिंग्ज आहेत किंवा तुम्हाला जे वाटतं अशा गोष्टी जेव्हा बोलता तेव्हा यू ओपन युअर व्हॉल्ट. तर दॅट इज ऑल्सो अन एसेन्शियल पॉइंट इन फिमेल फ्रेंडशिप. एक अजून याच्यात म्हणजे की मेल फ्रेंडशिप्स, पुरुषांची मैत्री ही साईड टू साईड असते आणि मुलींची मैत्री ही फेस टू फेस असते. वाव, म्हणजे मला खूप आवडले ही analogy. म्हणजे मुली एकमेकींसमोर बसून विचारतात कशी आहे, काय आहे. मुलं एकत्र बसून फुटबॉलची मॅच बघतात. साईड टू साईड आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांना बघतच नाही आहात आणि आम्ही नेहमी एकमेकींनाच बघतो. इवन इफ सगळ्या मिळून पिक्चरला गेलो तरी त्यानंतर जरा आता कॉफी प्यायला बसूया आणि गप्पा मारूया असं म्हणतो. आणि मगाशी जे बोललात ना तुम्ही, मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की सिक्रेसी आणि व्हल्नरेबिलिटी. प्रॉब्लेम असा आहे ना, वी आर म्हणजे दोन्ही गोष्टी, सोल्युशन आणि सिक्रेसी याबद्दल वी आर हार्ड वायर. आम्ही पुरुष जात ना हार्ड वायर्ड आहे की वल्नरेबल नाही व्हायचं. मी कसं वल्नरेबल होऊ शकतो, मी मर्द हूं, वल्नरेबल व्हायचंच नाही. इवन मित्रांमध्ये पण वल्नरेबिलिटीची भीती वाटते. मग जर मी वल्नरेबल व्हायला तयारच नाही तर मी सांगणार कसं, आणि सांगणार नाही तर सिक्रेसीचा मुद्दाच येत नाही. मग ते सगळं असं इतकं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट सोल्युशनसाठी ना प्रॉब्लेम असा होता की बऱ्याचदा असं मला जाणवलं मित्रांना मी प्रॉब्लेम सांगतच नाही एकमेकाला. डायरेक्ट इथे आल्यावरती सांगायचं, अदरवाईज सांगायचंच नाही. नाहीतर म्हणजे ओपिनियन घ्यायला, डिस्कस करायला, कुठेतरी अडकलोय जाऊन विचारलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा पूर्ण मित्र इथे आल्यावरती कळतं की अरे तो फायनान्शियली अडकला होता किंवा इथे त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम चालू होते. म्हणजे कित्येक मित्रांच्या बाबतीत बघितलं की अगदी डिवोर्सची वेळ येत नाही तोपर्यंत ते सांगत नाहीत की त्यांच्यात प्रॉब्लेम चालू आहेत. विचारलं की अरे आधी सांगितलं असतं तर काहीतरी आपण डिस्कस करू शकलो असतो. सो ॲटलिस्ट तुला एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला असता. पण आय थिंक ते कुठेतरी अजून हे पेट्रियार्कीचं प्रोडक्ट आहे का कशाचं प्रोडक्ट आहे माहिती आहे, म्हणजे अजून वल्नरेबिलिटीचे जे काही आम्ही आवरणं घातली ती काढायला अजून वेळ लागतोय. पण तुला एक सांगू का, की जेव्हा नवजात बाळ असतं ते मेल असो किंवा फिमेल असो, त्याचे हे इमोशन सेम असतात. सेम म्हणजे ते ज्या पद्धतीने आईकडे बघतंय, आता समजा आईने त्याच्याकडनं लांब पाहिलं तर त्याच्या डोळ्यात ज्या भावना असतात किंवा त्याला जे वाटतं ते मेल्स आणि फिमेल फिटस बेबीजमध्ये अगदी सेम असतं. हे सगळं कंडिशनिंग आहे की 3 वर्षापर्यंत सेम असतं आणि 3 वर्षाच्या वयस्कर मग नंतर ते बदलत जातं. बापरे. आणि आता मदतीचा मुद्दा म्हटलं ना, तर मुलांच्या बाबतीत मला असं वाटतं ना की कायम असं सांगितलं गेलंय किंवा कायम मुलांना किंवा पुरुषांना त्या पोझिशनमध्ये पाहिलं गेलंय की तुम्हाला मदत करायची असते. युअर गिव्हर. तुम्हाला मदत करायची असते. त्याच्यामुळे वल्नरेबिलिटीचा ज्यावेळेस मुद्दा येतो ना त्यावेळेस वल्नरेबल वाटलं मला म्हणजे मला काहीतरी आता कमी वाटतंय, मला एखादी गोष्ट इमोशनली गोष्टीची मदत घेणे गरजेचं आहे. त्यावेळेस मला असं की अरे बापरे आता मी मदत कशी घ्यायची, माझा पुरुषार्थ कमी. म्हणजे खरंच असते. आणि कायम मला अजून एक असं वाटतं मुलांच्या मैत्रीमध्ये ना, आपण मुलांची मैत्री खूप कॉम्पिटेटिव्ह असते. म्हणजे कायम पियर्स म्हणून बघितलं जातं की अच्छा याच्याकडे हे आहे, माझ्याकडे आहे, हा इमोशनली स्ट्रॉंग आहे, मला असायलाच पाहिजे. म्हणजे हाऊ कॅन आय बी वल्नरेबल. तर त्याच्यामुळे त्यातल्या त्यात मुलांची मैत्री मुलींसोबत चांगली होते.
जिथे जास्त ओपन अप करतात मुलं, जास्त शेअरिंग करतात. म्हणजे मुलांची एक मैत्रीण असते जिच्यासोबत काहीही बोलतात. म्हणजे त्या मैत्रिणीला तो वेगळाच मित्र माहिती असतो, पण तोच मुलगा त्याच्या मित्रांसमोर कम्प्लिटली वेगळा असतो. तर कारण मुलीसोबत काही गोष्ट शेअर करायला जो कम्फर्ट मिळतो तो मुलगा नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस देऊ शकत असेल. कारण फरक आहे ना, का असं होतं, कारण आता मुलांनी जर आता तू एखाद्या मित्राबरोबर काही तुझी वल्नरेबिलिटी काही आहे, जे तुला काही कशाचा प्रॉब्लेम आहे काही शेअर जर केलंस, किंवा मला हे नाही जमत आहे, मला याच्यात लाईक दिस इज नॉट वर्किंग आउट, तुम्ही जर म्हणजे मित्रांसमोर जर तू काही बोललास म्हणजे अराउंड मेन की मला हे नाही जमत आहे, यू एक्सप्रेस अ वल्नरेबिलिटी, तर मग त्याचे चान्सेस की म्हणजे की पुढच्या वेळी जर भेटणार तर माझी टिंगल केली जाईल. म्हणजे नेहमीच कॉम्पिटिशनच असते असं नाही, पण मला कुठल्या तरी पद्धतीनं कमी दाखवलं जाईल, किंवा मी कसा तुझ्यापेक्षा वरचढ आहे हे दाखवलं जाईल, किंवा त्या सगळे बसून अरे तेरे को क्या है, तुला काय कळतंय, हा असं म्हणत होता, हे द्यायला इकडे जायचंय, ही गाडी घेऊन जायचंय, असं टिंगल केली जाते. आणि फरक काय आहे ना, जसं तू म्हणाला कॉम्पिटिटिव्हनेस, मुलांची फ्रेंडशिप कशी असते, जसं आम्ही आता बघतोय की आखिर तुम्हारी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे. मुलींची फ्रेंडशिप कशी असते, तुम्हारी कमीज सफेद है, बहुत अच्छी, कहाँ से लिए मुझे हा फरक आहे की म्हणजे मला छान हे मिळालं, हे कुठून घेतलं, मग मी तुझी तो हाऊ आर यू वेअरिंग अ बेटर शर्ट दॅन आय एम, हा नसतो कधीच. म्हणजे नसला, हाही प्रकार असतो बायकांमध्ये, पण असं नाही म्हणते मी की त्यांच्यातही कॉम्पिटिशन नाहीये किंवा असं म्हणजे जेलसी वगैरे नसते, अशातला भाग नाही आहे ॲब्सोल्यूट. काही सगळ्याच एकदम एवढ्या छान हेल्दी फ्रेंडशिप्स आहेत असं नाही, पण हल्ली ना आपल्याला म्हणजे एस्पेशली आमच्या जनरेशनमधली जी मंडळी आहेत, माझ्या आईच्या जनरेशनचे सगळे जे होते त्यांच्या मैत्रिणी सगळ्या सुटल्या. ज्या लग्न होऊन जेव्हा त्या घरी म्हणजे दुसऱ्या घरी गेल्या, तर तेव्हा नवऱ्याचे मित्र जे आहेत त्यांच्या ज्या म्हणजे बायका होत्या, किंवा काही कुठल्या तुम्ही पूजेला गेलाय कुठे गेलाय तिथे तुमचे भिशी असं करून नुसता तेवढा वावा छान तू दडपे पोय छान केले था, एवढीच मैत्री होती. त्याही मैत्रींमध्ये काही कोणी जाऊन आपण काही अरे हा प्रॉब्लेम आहे असं एखादीच नंतर त्यांना जर मिळाली तर मिळायची मैत्रीण. असं आमचं कसं झालंय आता की आम्ही मुली पण मुळात सगळ्या आम्ही बाहेर शिकायला गेलो, घरापासून लांब राहायला लागलो, तेवढा इंडिपेंडेंट झालो, गर्ल्स ट्रिप करायला लागलो. गर्ल्स ट्रिप जेव्हा व्हायला लागल्या तेव्हापासून फिमेल फ्रेंडशिप ब्लॉसम झाल्या. व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. कारण मला असं वाटतं ना, आपल्या आईच्या काळातल्या ज्या भिषा होत्या त्या भिषा असतील किंवा मैत्री होत्या, त्या जनरली त्यांच्या नवऱ्याच्या फ्रेंड्सच्या बायको, म्हणजे तिकडे गेलो होती बायका एकत्र बसायच्या. म्हणजे मी अजूनही घरी गेलो ना तर असं होतं की ऑड वाटतं, तर म्हणजे म्हणते की बायका काय वेगळ्या किचनमध्ये बसतात आणि पुरुष हॉलमध्ये बसतात, हे काय प्रकार आहे. सो ते अजूनही ते एकत्र बसणं होत नाही, तसं ते व्हायचं. त्यामुळे त्या फ्रेंडशिप वेगळ्या. त्या मला तर असं वाटतं की आपल्या आईच्या ज्या फिमेल फ्रेंड्स होत्या ना त्या प्रेशर कुकर सारख्या होत्या, त्या प्रेशर कुकरच्या शिट्टीसारख्या होत्या. घरातलं वातावरण इतकं तप्त झालं की त्यांचा तो 1.5 तासाचा कॉल म्हणजे ते शिट्टीसारखं तर 1.5 तासानंतर कुकर पाडायचा. पण ते आपल्या बाबतीत पण असतं, असं थोडीच आहे की नाही. पण कसं आहे की पूर्वीच्या ज्या मैत्र्या किंवा बायका एकमेकांना भेटणं हे असं सोशली ॲक्सेप्टेबल सराउंडिंग्समध्ये व्हायचं. म्हणजे हळदी कुंकवाला जाणं किंवा भिशी जसं तू म्हणाला, तर तेव्हा कसं असायचं की बाई हे फक्त घरातलं काम करण्यासाठी असायची. आता करिअरमुळे किंवा एज्युकेशनमुळे जसं आपण बाकी इतर लोकांना भेटायला लागलोय, तसं आपलं परसेप्शन त्या मैत्रीबद्दल हे वेगळं आहे. म्हणजे बऱ्याचदा माझ्या आईच्या भिशी ग्रुपबद्दलही मी असं म्हणायचे की आई तुझं आणि त्या बायकांमध्ये काय कॉमन आहे की तू काय बोलतेस त्यांच्याशी. तर ती म्हणायची की नाही, मला जस्ट आय नीड की कोणीतरी मला अपार्ट फ्रॉम हे जग की माझं जे तुम्ही मुलं बाबा किंवा घरातली लोक याच्याहून वेगळं विरंगुळा मला पाहिजे, म्हणून मी त्या ग्रुपमध्ये जातीये. खरं तर तिचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही कॉमन टॉपिक्स असतील बोलायचे किंवा इमोशनली किंवा इंटेलेक्च्युअली सुद्धा त्या तितक्या कनेक्ट करू शकतील असं मला कधीच वाटायचं नाही. म्हणजे लहानपणापासून मी म्हणायचे तिला तसं. पण बेसिकली कसं आहे की एक आउटलेट, जसं तू म्हणालास की प्रेशर कुकरचं आउटलेट, की तुम्हाला एक वेगळं विरंगुळा पाहिजे की वेगळ्या 4 लोकांना तुम्ही भेटलात, एक्सचेंज ऑफ आयडियाज थोड्या झाल्या, काहीतरी एक वेगळं शिकायला मिळालं, तर त्याच्यासाठी ती मैत्री असायची. मुळातच फिमेल सेफ स्पेस असल्यामुळे जसं तू म्हणालास की पुरुषांना बाईशी किंवा मुलीशी बोलताना दे फील सेफ, मग ते ओपन अप होतात तेवढे. आणि बायकांशी ते एनिवे होतच असतात, कारण मुळात बायकांचं नेचर ऑफ फ्रेंडशिप हे लार्जली फुल डिस्क्लोजरवर असतं.
नो होल्ड्स बार्ड. म्हणजे एव्हरीवन, तू कुणालाही आजच्या तारखेला कुठल्याही आमच्या जनरेशनच्या किंवा इव्हन यंगर यांना कुणालाही नुसतं म्हण मॅन फ्लू कशा हसतील बघ, बिकॉज दॅट इज समथिंग विच कनेक्ट्स ऑल ऑफ अस, यु नो, की म्हणजे एव्हरीवन हॅज एक्सपिरियन्स मॅन फ्लू ॲट सम पॉइंट ऑफ टाइम. कमेंट्स मध्ये सांगा मॅन फ्लू काय असतो. आणि हे तुम्हाला माहिती नाहीये, दिस इज द थ्रेड विच कनेक्ट्स विमेन, दॅट यू ऑल डोंट नो व्हॉट मॅन फ्लू इज, बट एव्हरी गर्ल नोज व्हॉट मॅन फ्लू इज. नाही, आता यू हॅव टू टेल नाव. म्हणजे कसं की जर आता मला ताप आला किंवा मानसीला ताप आला, मानसी जाऊन क्रोसिन वगैरे काहीतरी घेईल आणि मग ती जाऊन सर्जरी करेल, ठीक आहे. तुला ताप आला तर मला ताप आलाय, माझ्याच्याने काही होत नाहीये, मी मरायला टेकलोय, आणि बायको की तू मला असं मरायला सोडून तू कामाला चालली आहेस, असं कसं तू करू शकते. मग तेवढा मला बरं नाहीये. हा एक वेगळाच फ्लू आहे जो फक्त पुरुषांना होतो. आय वॉज नॉट रेडी फॉर इट. यू आस्क्ड फॉर इट. चुकलं माझं. मग हा म्हणजे असे बरेच हे असतात की आता हे आम्हाला का माहिती आहे, कारण आम्ही जेव्हा भेटतोय तेव्हा आम्ही एकमेकांबद्दल बोलतोच आहे, पण वी आर ऑल्सो शेअरिंग अबाउट आवर रिलेशनशिप्स. याचा अर्थ हा नाही की आम्ही जाऊन एकमेकांना सांगतो की नाही आज तो मला हे बोलला, उद्या तो मला ते बोलला, नाही. पण माझ्या पर्सनल स्पेसमध्ये माझी रिलेशनशिप कशी आहे, ती नीट आहे की नाही, मला त्याच्यात काही चॅलेंजेस येत आहेत तर तुला म्हणजे हाऊ डिड यू डील विथ दिस इश्यू, की म्हणजे आमची आता सध्या ना आमचं फार वाजतंय या गोष्टीवरून. मग हे मला माझ्या मैत्रिणीला जाऊन विचारता येणार आहे, तुम्हाला येणार आहे का? नाही. हाच फरक आहे मेल आणि फिमेल फ्रेंडशिप. मला असं वाटतं की फिमेल फ्रेंडशिप किंवा फिमेल फ्रेंड ग्रुप असतात ना, तो एका थिसिस सारखा असतो, त्याच्यात 4 रेफरन्स असतात. आम्ही सेव्ह करून ठेवतो, पिन करून ठेवतो. त्यात सगळे रेफरन्स आणि आमचा म्हणजे अग्रलेखासारखं आलं ते ओकलं. पण तुम्ही जे आलं ते ओकता, पण तरी पण तुम्ही त्याच्यात तुमचा जो पर्सनल नुआन्स आहे तो देत नाही समोरच्या समोर. आता मी जरी म्हटलं की आता आम्ही सगळे जर खूप मूडमध्ये येतो तेव्हा मॅनफ्लू बद्दल किंवा एखाद्या व्यक्ती जर म्हणजे एखादी आमच्यापैकी व्यक्ती जर मॅनफ्लूनी पीडित असेल घरात, ओके, तर मग आम्ही आज मॅनफ्लू अशी काहीतरी अनाउन्समेंट येते, आय एम फेड अप ऑफ मॅनफ्लू असं. मग सगळ्याच हा बरं जाऊ दे आता तू हे कर तू ते करायचं. पण एव्हरीवन इज शेअरिंग देअर ओन पर्स्पेक्टिव्ह, देअर ओन से पर्सनल एक्सपिरियन्स, आणि मग त्याच्यावरून पण तुम्ही शेअर ओपन अप होऊ शकता. असं हे नुसतंच असं हो नाही की नुसती अशी न्यूज बुलेटिन दिलाय हा प्रकार नसतो. पण शेअरिंग मला हा एक इम्पॉर्टंट, म्हणजे आता आपण फ्रेंडशिप बद्दल बोलताना की व्हॉट इज अ गुड फ्रेंड ना, तर मला हे खूप इम्पॉर्टंट वाटतं की शेअरिंग बद्दल आपण बोलावं. कारण मुलं नाही खूप गोष्टी शेअर करायला जात, म्हणजे कितीही जवळची व्यक्ती असली, कितीही जवळचा मित्र असला, जोपर्यंत घशापर्यंत येत नाही, जोपर्यंत ते मला माझं मॅनेज करता येत नाही ना, आणि तोपर्यंत मी नाही कोणाला मदत मागणार, तोपर्यंत मी जाऊन नाही कोणाला सांगणार. म्हणजे कदाचित ती फुटकळ गोष्टही असो. तर मग शेअर केल्यानंतर एखादी गोष्ट जे बरं वाटणं असतं ना, मला असं वाटतं मुलांना ती फिलिंग एक्सपिरियन्स करण्याची सवयच नाहीये, की एखादी गोष्ट सांगितली आणि मला बरं वाटलं, हे मी जर एकदा एक्सपिरियन्स केलं तर मी परत करेन ना. मुलं हे कधीच करत नाहीत, म्हणजे खूप क्वचित करतात. आणि शेअर करण्यासाठी मुलांना काय लागते तर दाद. म्हणजे मेजर मुलांच्या ग्रुपमध्ये जर मला काहीतरी आता महत्वाचं सांगायचंय किंवा मला काहीतरी वल्नरेबल व्हायचंय किंवा कोणीतरी समोरची व्यक्ती वल्नरेबल होणार आहे, हे कॉन्व्हर्सेशन घडतात का तर घडतात, पण त्यासाठी काहीतरी इंटॉक्सिकेशन लागतं. ते सोडायला काहीतरी लागतं. ते गार्ड्स जाऊन करायचंच नाही. नॉर्मल ह्याच्यात गार्ड जाऊन करताच येत नाहीत ना. आणि केले कोणी तर अनकम्फर्टेबल होतात अतिशय, की आता अरे याच्याशी कसं डील करायचंय हे आम्हाला माहितीच नाही. कारण अगेन मगाचं जे बोललो, वी आर हार्डवायर्ड टू सॉल्व दॅट. ते पेट्रिआर्कल कंडिशनिंगच तसं आहे. आणि सॉल्व दॅट पेक्षा पण की हे मुळात प्रॉब्लेम जो आहे त्याला 4 चौघात सांगायचं नाहीच आहे आपण, त्याच्याने तो कमीपणाचा आहे. बिकॉज एनी प्रॉब्लेम इज अ साइन ऑफ अ वीकनेस इन युअर सेल्फ, विच इज नॉट ऑलवेज ट्रू. माझं जर माझ्या नवऱ्याशी पटत नाहीये तर ते माझं वीकनेस नसूही शकतं. यु नो, इट कॅन जस्ट बी अ सिच्युएशन, आमचं कम्युनिकेशन खराब असेल त्यामुळे असू शकतं. पण दॅट डज नॉट रिफ्लेक्ट ऑन मी. हे बायकांना कळतं, पुरुषांना तसं सांगितलं जात नाही.
म्हणजे कळतं, म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की तुम्हाला कळत नाहीये. नाही, बेसिकली पण- कसं असतं की त्या मुलींच्या ग्रुपमध्ये असंही असतं की मला जो प्रॉब्लेम आहे तोच कधीतरी तुला पण खूप होता. वेळा खूप आणि वेळा आणि याच्यामुळे यू फील लाईक आस्किंग फॉर ॲडवाईस किंवा बोलावंसं वाटतं, कारण हो बाबा म्हणजे आपण वी आर सेलिंग इन द सेम बोट असं जे एक फिलिंग असतं तसं मुलांमध्ये नसतं की अरे मला प्रॉब्लेम आहे म्हणजे मी कुठेतरी कमी आहे, पण त्यालाही कदाचित तो प्रॉब्लेम असेल पण तो कधी बोललाच नाही आहे त्याच्याबद्दल. आणि होतं कसं, आता जसं आमच्या ग्रुपमध्ये पण मी सगळ्यात मोठी आहे, मी अखंड या सगळ्यांना हे सांगत असते, लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. मी सांगतेय मी ह्या चुका केल्या आहेत, म्हणजे मग तुमच्या त्या होऊ नाहीत. हे मला करता येत आहे कारण ह्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ही माझी सेफ स्पेस आहे. त्या मला अरे तू अशी वेडी झाली आहे काय, काही पण काय करत बसली, किंवा तू पुन्हा पुन्हा परत ती चुका केली, काय किती वेळा सांगायचं माती खाती आहे, हे असं मला कोणी म्हणणार नाही, राईट. पण कोर्स करेक्शनला हेल्प करतात फिमेल फ्रेंडशिप ज्या असतात. म्हणजे आता मुळात आपण जे एक स्टडी बघत होतो बघ आता की फिमेल फ्रेंडशिप्स किंवा खूप क्लोज नेट मैत्री ज्यांची असते, आता इट कॅन इवन बी अ मेल अँड अ फिमेल फ्रेंडशिप, नॉट नेसेसरली ओनली फिमेल. पण एक स्टडी झालं होतं आता आधी 2022 मध्ये हार्वर्डचं झालं आणि आता एक UCLAचं पण परत झालंय. तर त्याच्यात हे बघितलं गेलं की तुमची जेव्हा क्लोज फ्रेंडशिप ज्या असतात तर तेव्हा इट ॲक्च्युली ॲड्स डेकेड्स टू युअर लाईफ. तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी, तुमची तब्येत सुधारते, तुम्हाला ओव्हरऑल तुमची मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते. आणि टू दी एक्सटेंट की नॉट हॅव्हिंग फ्रेंड्स, म्हणजे तुमचे काहीच कोणी फ्रेंड्स नसतील, इट इज ॲज रिस्की ॲज स्मोकिंग और ओबेसिटी. सिगरेट म्हणजे मित्र नसणं किंवा मैत्रीण नसणं, कुठलेही नो फ्रेंड्स असणं, हे सिगरेट ओढण्या इतकं घातक तुम्हाला ठरू शकतं किंवा खूप जाड असल्याने जितकं तो घातक ठरू शकतं. कारण हे सगळे रिस्क आहेत ना, रिस्क टू लाईफ आपल्याला जे असतात ते रिस्क, मॉर्टॅलिटीचे रिस्क असतात की तुम्ही किती दिवस जगणार हे ठरवणार हे. तर तुम्हाला आपण इतके सोशल बिईंग्स आहोत खरे की आपल्याला ती मैत्री जर नाही मिळाली तर एवढा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ॲब्सोल्युटली. आत्ता आपण ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बोलतो मला एक लक्षात आलं की आय वॉज जस्ट ट्राईंग टू ऑब्झर्व की मुलांच्या फ्रेंड्सच्या गॅदरिंगमध्ये काय होतं. आमचे 3 मोड असतात. एक प्रायमरी मोड असतो ह्युमर. आम्ही आल्यावरती एकमेकाच्या उखाळ्या पाकाळ्या काढतो, म्हणजे मला आवडतं ते प्रचंड. मी अजिबात त्याला काही नावं नाही ठेवते, प्रचंड आवडतं. आम्ही आल्यावरती तुला बेदखल करतील भीती वाटली ना? Give me 5. बघ पुढच्या वेळी रुपालीला भेटलं की काय बोलला, ही उघडं पाण्याला बसली समोर. सो इट्स गुड थिंग की आल्यावरती कोणी तुम्ही असाल बाहेर, कोणी म्हणजे रावसाहेबांचा अड्डा असतो तो सगळ्या मुलांची फ्रेंड म्हणजे तू बाहेर असशील कलेक्टर, घरी आल्यावरती काही नाही, तू आमचा मित्र आहेस. सगळे त्याला एकेरी बोलवणार, शिव्या घालणार, पण त्याच्या बियॉन्ड जात नाही. म्हणजे 1 मोड इज ह्युमर, 2nd मोड इज थ्रिल. काहीतरी आज कुछ तुफानी करतं. मग थ्रिलमध्ये काहीतरी म्हणजे जे अदरवाईज एक सत्सद विवेक बुद्धी मुलगा म्हणून, पुरुष म्हणून मी जे करणार नाही, ते 4 टाळकी एकत्र आलं तर आम्ही काहीतरी मूर्खासारखं वेड्यासारखं जे आमच्या पर्सनॅलिटी सूट होणार नाही असं करू शकतो. 4 एकत्र आलं. आणि 3रं म्हणजे दर्द, जे मगाशी म्हणलो आम्ही शॅकल्स सोडून आवरणं काढून. सो इधर ह्युमर असतो, इधर दर्द असतो, और थ्रिल असतो. ह्याच्या पलीकडे जातच नाही. आम्ही शेअरिंग मोडमध्ये जात नाही, आम्ही एम्पथी मोडमध्ये जात नाही. सिम्पथी तर आमच्याकडे नसतेच. म्हणजे असं काही हे त्याचं कारण अगेन इट्स व्हेरी अगेन गोईंग बॅक टू पेट्रियार्कीच जात आहे ते. सो कंडिशनिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि इच्छा असं नाही की अगेन खरं तर सगळ्या पुरुषांना यातनं बाहेर पडायचं आहे. सगळ्यांना हवी आहे. आपण ज्या हेल्दी फ्रेंडशिपबद्दल बोलतोय, ज्या ह्याच्याबद्दल बोलतोय ती हवी आहे. पण अगेन त्याला प्रॉब्लेम आत्ताची जी करंट सोशल सिस्टम आहे असं वाटतं का? कारण मला लग्नानंतर माझ्या बायकोच्या बियॉन्ड एखादी मैत्रीण असू शकते का? तर त्याच्याबद्दल प्रश्न आहेत. एखाद्या स्त्रीला तिचा नवरा सोडून दुसरा मित्र असू शकतो का? त्याच्यावरती प्रश्न आहेत. कारण का मला असं वाटतं जोपर्यंत मेल फिमेल फ्रेंडशिप्स वाढत नाहीत, ॲडल्ट मेल फिमेल मॅच्युअर फ्रेंडशिप्स वाढत नाहीत, तोपर्यंत मला वाटत नाही की आपल्यासाठी एक सेफ स्पेस तयार होईल, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स तयार होतील. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि असू शकते, अगदी असू शकते मेल फिमेल फ्रेंडशिप्स. काही असं नाही की द ओनली रिलेशनशिप दॅट यू कॅन हॅव विथ अ गाय इज दॅट ऑफ से अ सेक्शुअल ऑर जस्ट अ मॅरिटल रिलेशन, असं अजिबात नाही आहे. तुम्ही फ्रेंड्स असू शकता अगदी व्यवस्थित, आणि इट ॲक्च्युली हेल्प्स. म्हणजे आय हॅव सीन पीपल किंवा माझ्या
अनुभवात पण, म्हणजे आय हॅव फ्रेंड्स की ज्यांची बायको असं सांगते की तुला प्रॉब्लेम आहे ना, जरा एकदा जाऊन अमिताशी बोल ना, म्हणजे देन सॉल्व्ह कर. तुम्ही मला नाही कळत आहे आणि तुला माझे इनपुट नको आहे त्याच्यात, कारण मी तुझी बायको आहे. मग तुला एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह जर हवा आहे, देन गो अँड टॉक टू युअर फ्रेंड असं. अँड दॅट फ्रेंड कॅन बी अ फिमेल, असं काही म्हणजे त्याच्यात चॅलेंज अजिबात नाही आहे. आणि उलट आपण जर EQ जेव्हा बघतो तर तेव्हा जे पुरुषांचे पण, कारण मुळात बायकांचे EQ आणि पुरुषांच्या EQ मध्ये फरक आहे, हे जगजाहीर आहे. मी नाही डेटा सांगणार आहे, पण तरी सुद्धा की ज्यांना फिमेल फ्रेंड्स असतात त्यांचं EQ हाय असतं, कारण त्यांना तेवढी जागा, मोकळं व्हायला जागा मिळतीये. आणि तुमचं EQ इमोशनल कोशंट हे कशाने वाढणार आहे तुमचं, की जेव्हा तुम्हाला मला काय वाटतंय हे तुम्हाला त्याचा थोडं इंट्रोस्पेक्ट करता येणार आहे, किंवा ते मन मोकळं करता येणार आहे, किंवा आता मला जर राग आलाय तर मी याच्याशी कसं डील करायचंय, याला सोसायटीली एक्सेप्टेड किंवा मला त्रास न करता असे मला त्याला हँडल करता येणार, हे जसे की जेव्हा आपल्याला सोल्युशन शोधता येतात, तर दॅट इज व्हेन युअर EQ इन्क्रीजेस. आणि दॅट्स व्हॉट यू गेट फ्रॉम अ फ्रेंडशिप, राईट? आता पुन्हा परत मॅनफ्लूवर जातीये, पण मॅनफ्लूला तुम्हाला जर एखाद्याने म्हटलं तर ही म्हणायचं आज मॅनफ्लू आहे घरात, किंवा मी म्हटलं, तर मग त्याच्यावर एक उत्तर होऊ शकतं की जाऊ दे त्याला खड्ड्यात. पण दुसरं होऊ शकतं, काय होऊ शकतं की मग ठीक आहे, मग आज संध्याकाळी काय करणार, जाणार आहे का जरा कुठे, किंवा ऑर अदरवाईज शी कॅन जस्ट गेट अ सेफ स्पेस टू एंड की ती बोलून मोकळी झाली ना, तिला जे काही वैताग होत होता त्याचा, किंवा मला जो काही त्रास होत होता, आमची भांडणं होत आहेत ती मी नवऱ्यासमोर जाऊन न बोलता किंवा म्हणजे असं हे करून न बोलता ह्या स्पेसमध्ये बोलल्यामुळे मला एक जागा मिळाली मोकळं व्हायला, व्यक्त व्हायला. मग ते जे ओझं आहे ते घेऊन परत त्या रिलेशनशिपमध्ये नाही गेले. असं जर तुम्ही केलं, म्हणजे तू म्हणतो ते अगदी बरोबर, इफ यू बिल्ड दॅट देन दॅट्स ॲक्च्युली गोइंग टू बी व्हेरी युजफुल. म्हणजे बायकांना तर आहेच ते म्हणजे गरजेचं, पण पुरुषांना जास्त आहे असं मी म्हणेन, कारण त्याच्यातून ऑक्सिटॉसिन, टेस्टोस्टेरोनचं सांग ना. तर हॅपी हॉर्मोन्स आपले नेहमीचे लाडके, तर ऑक्सिटोसिन नावाचा जो हॉर्मोन असतो तो ॲज अ गायनेकोलॉजिस्ट आम्हाला फार महत्त्वाचा आहे. पण ॲक्च्युली जेव्हा स्ट्रेस रिलीज होतो की बायका एकमेकींना भेटतात, तेव्हा ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन रिलीज होतो. आता दिस हॉर्मोन मेक्स यू स्ट्रेस फ्री किंवा तुम्हाला हॅपी करतो. तुमचा बेसिकली बऱ्याच केमिकल्स तुमच्या बॉडीमधल्या सिक्रीट करतो, ज्यांनी चांगलं वाटतं. पण पुरुषांचा म्हणजे एकत्र मैत्री जेव्हा येते तेव्हा टेस्टोस्टेरोन हा हॉर्मोन, कारण तू म्हणालास तसं की काहीतरी आज ॲडव्हेंचरस, ॲड्रेनालिन आणि टेस्टोस्टेरोन वाढणार, तर टेस्टोस्टेरोन हा ऑक्सिटोसिनचा शत्रू. तेव्हा बायका एकत्र येतात तेव्हा त्यांचं ऑक्सिटॉसिन वाढतं, कारण बिकॉज ऑफ द कम्युनिटी. आणि जेव्हा पुरुष तुम्ही जाऊन आज कुछ तुफान हे करता तेव्हा तुमचं टेस्टोस्टेरोन वाढतं. तुम्ही जर आमच्याशी येऊन बोललात, गप्पा मारल्या, तर तुमचंही ऑक्सिटॉसिन वाढेल, कारण तुम्हाला यू आर फिलिंग रिलॅक्स, तुमचं स्ट्रेस गेलं, राईट? ऑफकोर्स आय एम टॉकिंग अबाउट माय सेल्फ, बट येस, पण स्ट्रेस गेलं तुमचं. पण हेच जर तू म्हणजे इफ यू डू समथिंग विच इज लाईक सुपर मॅस्क्युलिन, किंवा जे तू म्हणतोयस की आता कट्टा की एकमेकांना आयदर आपण खाली म्हणजे यू आर गोइंग टू थट्टा करणार आहे, किंवा मग एकाहून जास्त वरचढ कसे आपण आहोत हे दाखवणार आहे. तर त्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये पण, किंवा जेव्हा तुम्ही ॲडव्हेंचरस काही करताय, तर दॅट इज टेस्टोस्टेरोन इन्क्रीजिंग. तर आपल्या शरीरात मुळात ऑक्सिटॉसिन असतंच. टेस्टोस्टेरोन जे वाढतं, जसं ती म्हणायचे टेस्टोस्टेरोन शत्रू आहे ऑक्सिटॉसिनचं, तर त्यामुळे तू जितका जास्त तुझं टेस्टोस्टेरोन वाढणार आहे तितकं तू कमी रिलॅक्स्ड होणार आहेस, म्हणजे तू जास्त स्ट्रेसमध्ये येणार आहेस. पण याचा अर्थ म्हणजे मुलांची मैत्री आणि मुलींची मैत्री याच्यात सायंटिफिकलीच डिफरन्स आहे. खूप फरक की मुलं मैत्री म्हणून मुलांसोबत जे एक्सपिरियन्स करतात आणि मुलींमध्ये जे एक्सपिरियन्स करतात ते बायोलॉजिकलीच वेगळं आहे. हो, ऑफकोर्स. म्हणजे दॅट्स बिकॉज ऑफ द फिमेल एनर्जी. मुली हे करतात. तू मला बोलवलंय, मी तर बोलणार आहे बायकांबद्दल. पण सी, रादर दॅन लुकिंग ॲट इट ॲज टू डिफरंट किंवा टू अपोजिंग, हे आपण हे जर बघितलं म्हणजे मुलींना पण जेव्हा मुलांसोबत मैत्री होते तेव्हा दे कॅन ऑल्सो मे बी गेट सर्टन टेस्टोस्टेरोन नाही म्हणता, पण थ्रिलर काहीतरी ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात. कॉर्टिझॉल. पण मुलींना कॉर्टिझॉल घातक आहे. आजचा एपिसोड खूप वेगळा. आम्ही एकीकडे दिवस रात्र काम करतोय कॉर्टिझॉल कमी करायला.
ते पण अल्टिमेटली हे एक झालं की बायोलॉजिकल झालं, पण आय वॉन्ट टू लिटल स्ट्रेस अपॉन, आणि मला त्याच्यावरती परत मी त्याच्यावरती येतो आणि डबल क्लिक करायचं, कारण बऱ्याच जणांनी हे कमेंट्समध्ये मेल्समध्ये विचारलं की म्हणजे जे टिपिकल बॉलिवूडचं वाक्य आहे, क्या लडका और लडकी एक दोस्त हो सकते क्या. आणि आत्ता एस्पेशली लग्नानंतर आपण जेव्हा ॲडल्ट फ्रेंडशिप बोलतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं त्याचे पर्स्पेक्टिव्ह समजून घ्यायचा प्रयत्न करू, डिस्कस, म्हणजे आपले पर्स्पेक्टिव्ह सांगा. वी आर नॉट एक्सपर्ट्स ऑन दोज थिंग्स, पण कारण का ह्याच्यातनंच संशय, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, डिवोर्स अशा सारख्या गोष्टी कनेक्ट केल्या जातात, कारण हे कमेंट्समध्ये बोललं जातं. म्हणजे मी आपल्याच ज्या वेळेला आपण कधीतरी फिमेल फ्रेंडशिपबद्दल सटली बोललो तर त्याच्या खाली तुला काय माहिती, तू दुसऱ्याकडे काय कर, म्हणजे का मित्र असू शकत नाहीत, मैत्रिणी असू शकत नाहीत, ह्याचं काय म्हणजे व्हॉट आर युअर पर्स्पेक्टिव्ह. मला एकतर ना कायमच मुलगा मुलगीची मैत्री ना, म्हणजे आत्ता आपण हे बोलतोय शेअरिंग आणि काय सेम फिलिंग्स एक्सपिरियन्स करणं वगैरे यासाठी, पण खूप काळ आपण ते बेनिफिट साठीच पाहिलेली आहे किंवा अज्युम केलेली, म्हणजे पाहिलंही म्हणण्यापेक्षा चूक आहे, अज्युम केलेली आहे की अच्छा तो म्हणजे शाळे कॉलेजपासून आठव ना की तू मुलगा एक मुलीशी बोलायला लागला की हा काहीतरी आहे यांचं, ते सुरूच तिथून होतं. त्याच्यामुळे ते आपण एम्बाईबच केलंय आतमध्ये की ह्या मुलगा आणि मुलगी काहीतरी मैत्री आहे, म्हणजे काहीतरी फायदा आहे ह्या दोघांचा एकमेकांची, आणि ते कुठेतरी सेक्शुअलच आहे. म्हणजे बेनिफिट पण ज्यावेळेस म्हणतो ना त्यावेळेस ते कायम सेक्शुअल पर्यंतच नेऊन सोडतो. म्हणजे जरी आपण म्हटलं की नाही त्याचा काही चान्स नाही, तिचा काही चान्स नाही पर्यंत वगैरे गोष्टी नेल्या, तरी आपल्याला आतमध्ये माहिती आहे की बेनिफिट म्हणजे आपण म्हणतो की याचा सेक्शुअल बेनिफिटच काहीतरी दोघं त्यातनं एक्सपिरियन्स करतात. आणि म्हणून मला वाटतं मेजर प्रॉब्लेम तिथे आहे की जर आपण ते काढूनच टाकलं ना तर मग आपण बघता येईल ना ती मैत्री न्यूट्रल. हे पण सगळं पेट्रियार्कीमुळेच होतंय ना, कंडिशनिंगमुळे. म्हणजे आणि आम्ही नेहमी म्हणतो की व्हेनेवर वी डिस्कस अबाउट पेट्रियार्की, आम्ही नेहमी म्हणतो की पुरुषांच्या लक्षात नाहीयेत की पेट्रियार्कीनी त्यांचं जास्त नुकसान होतंय. कारण आम्ही तर आता शिकलोय की आम्ही ती बंधनं तोडायला शिकलोय, राहिलो खूप वर्ष त्या पेट्रियार्कीच्या बंधनात. तर त्या ज्या सगळ्या म्हणजे संस्कार आहेत त्याचे सगळे आहेत, तर ते एक एक करत आम्ही तोडत चाललो. पण तुम्हीही त्याच्यात अडकलेले आहात हे पुरुषांना कळतच नाहीये. त्याचा त्यांना भयंकर जास्त त्रास होतोय. पण वळायला अवघड जाते, आणि ते 3 पिढ्यांसाठी तोडायचं ना, जास्त डीप रूटेड कंडिशनिंग आहे ना. आता बायकांनी पण 3 पिढ्यांपासून काय 4 पिढ्यांना आधीपासून सुरू आहे ना. विमेन्स मुवमेंट हॅज बीन गोइंग ऑन सिन्स सो लॉंग. कारण तेव्हा त्यांना कळलं की बाबा हे आपल्याचा धोकावर आहे या म्हणजे ह्याच्यात. पण त्याच्यात म्हणजे पुरुष वरचढ स्वतःला दाखवण्याच्या ह्याच्यात त्याचं एस्पेशली मेंटल हेल्थवर. कारण आता आपण आजच्या तारखेला जे बघतोय ना, मेंटल हेल्थ इश्यूज इतके जास्त आहेत आणि पुरुषांमध्ये ते अजून जास्त आहेत प्रेव्हलन्स ॲज कम्पेअर्ड टू विमेन. आणि कारण त्याच्या मागचं कारण हेच आहे की women have these friendships. Women can do these friendships because we don't have patriarchy to prove. आणि मला तर जस्ट तू म्हणाल्यावरती मला लक्षात आलं, ह्या मागाशाच मुद्द्याला मला कनेक्ट करायचं वाटतं. 2 गोष्टी. डिस्पाईट हॅव्हिंग मला 10 खूप जवळचे मित्र असले तरी एखादा मुलगा लोनली असू शकतो. अगदी अलोन आणि लोनली हे खूप फरक आहे, खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं मोस्ट ऑफ द पुरुष आर लोनली. आणि का लोनली आहेत? कारण का त्यांना अशा पद्धतीच्या मैत्रीच नाहीत, आणि त्या मित्रासोबत पण अशा पद्धतीची मैत्री असू शकते, पण आपण ती मैत्री अजून बघितलीच नाहीये. आणि कसं आहे ना, आजच्या तारखेला जर मला काही बरं वाटत नाही, म्हणजे असं मी हिला फोन करून मानसी मला जरा बोलायचं आहे हे सांगू शकते, आणि आत्ता काय मला वेळ नाही आहे, नाही हा ठीक आहे बोलू, काय इतना काय आहे, मुद्द्याचं बोल ना, हा मुद्द्याचं बोलला असं, हे मला खात्री, मला अशी उत्तरं नाही मिळणार आहेत. फार तर काय मिळेल, हा थांब माझी ओपडी झाल्यावर तुला फोन करते, दॅट्स इट. पण ती करणार आहे फोन, हेही मला माहिती आहे, राईट, की मी जर असं म्हणून, आणि ती शी विल बी एबल टू सेन्स इट की काहीतरी आहे हिचं सध्या, किंवा आम्ही आमचेही एकमेकी आम्ही जेव्हा भेटतो तर तेव्हा एखादी असं काही सगळ्यांचीच नेहमी छान हॅपी लाईफ चालू असेल असं अजिबातच नाही ना. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येत असतात, वेगवेगळे चॅलेंजेस असतात. त्या आमच्यातही आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा असं हे नाही होत की प्रत्येक वेळी सगळ्या व्यक्तच करणार आहेत, किंवा बिकॉज एव्हरीवन्स नेचर इज डिफरंट, असं सगळेच माझ्या की हातोड्या घेऊन नसतात बसलेले, त्यामुळे राईट. पण मग आम्हाला सेन्स करता येतं की बाबा ही काही दिवस काही बोलत नाही आहे. मग प्रत्येक जण आपापल्या परीने तिला विचारतं की तुला काही होतंय का, इज देअर एनिथिंग दॅट आय कॅन डू टू हेल्प यू, काही गरज आहे का. हे पुरुषांना करता नाही येते अनफॉर्च्युनेटली, कारण
असं मला बरं नाही वाटत आहे, किंवा आय नीड यू हे म्हणण्यात, वल्नरेबिलिटी एक्सप्लोअर करण्यात किंवा एक्सप्रेस करण्यातच खूप कमीपणा जेव्हा वाटायला लागतो, मग तेव्हा कुठलीही रिलेशनशिप इज वल्नरेबिलिटी ना. हो. मग आणि तुम्हाला आम्हाला ते टँजिबल नसेल तर नीड्स त्याचं काय सांगता करणार? येतात. त्यातल्या त्यात आम्हाला टँजिबल नीड्स सांगता येतात की मला पैसे हवे आहेत, मला बुक शूज हवा आहे तुझा, मला काहीतरी सोडायला ये, गाडी लागेल. पण इमोशनल इनटँजिबल नीड्स आम्ही शेअरच नाही करत. कारण ती नीड आहे हे मुळात कळतच नाहीये. अक्नॉलेजच नाही करत आहे तुम्ही ते. इन्साइट ज्याला म्हणतात, की आपल्याला काहीतरी होतंय हे समजणं, हीच एक म्हणजे हे कळणं गरजेचं आहे आधी, आणि मगच ते व्यक्त होऊ शकतं. आणि पण मी तुला गंमत सांगू का ह्याच्यात, की आता लोक म्हणतात ना की पुरुषांना त्यांचे इमोशन्स व्यक्त नाही करतायत. येतात, पण यू नीड टू आस्क द राईट क्वेश्चन्स प्रॉबेबली, की समोरच्या व्यक्तीला. हे तर झालं इंट्रोस्पेक्शन. बट व्हॉट हॅव फादर्स बीन डुईंग ऑल अक्रॉस द वर्ल्ड, राईट? हॅव यू सीन अ अँग्री फादर? पूर्ण घराला त्यांचे इमोशन्स कळतात ना, दारा आपटतात तेव्हा किंवा कोणाशी बोलत नाही तेव्हा. न बोलताही कळतात. एक्सप्रेस करता येत नाही असं नाही, त्यांचे द वे दे आर एक्सप्रेसिंग इज डिफरंट. मोल्डच चुकीचं केलं गेलं. चुकीचं म्हणण्यापेक्षा त्या कंडिशननुसार ते मोल्ड गेलं. आता बदलायची गरज आहे आणि आता बदलूया. आपण मगाशी अँगर आणि वल्नरेबिलिटी परत हे दोन वेगळे वेगळे ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. अँगर अगेन टेस्टोस्टेरोन ड्रिव्हन, पण Vulnerability is a different- मला तर वाटतं अँगर इज अ मास्क टू हाईड वल्नरेबिलिटी. ट्रू, बट इट इज. हो, काही कसं रिॲक्ट करायचं काही कळत नाही, आणि मग अँगर मला की मग समोरचा माणूस समजून घेणार आहे आणि तो गप्प बसणार आहे, तर मी चिडायचं. हा, मग मला पुढचे प्रश्न विचारले नाही जाणार आहेत की ज्याचा मला स्वतःचं काय होतं त्याच्यावर विचार करायला लागेल. किंवा मी जरा तुला विचारलं की तू का चिडलाय आता एवढा, तुला विचार करायला लागेल ना, मला कशाचं वाईट वाटलंय ते. बापरे, मला घरी गेलं मार खायला. तुला तो सेल्फ इंट्रोस्पेक्शन करायचंच हे माझं नाहीये, आणि तनुजाचं रोजचं कॉन्व्हर्सेशन आहे. का चिडलायच? नाही, काही नाही. कारण तू तो विचारच नाही करत आहे की मला नक्की काय खटकलंय याच्यातलं, किंवा मला काय वाटतंय, का असं वाटतंय, की मला मे बी लहानपणी काही कोणी माझं वेळ काही पण मी सांगायला गेलो तर मला मूर्खात काढलं होतं म्हणून मी आज सांगतच नाही का. हा सगळा विचार जो आहे, जो अजूनही अनफॉर्च्युनेटली असं नाही म्हणते मी अजिबात की बायका पण सगळ्या ह्या लेवलला आहेत किंवा ते एवढ्या सेल्फ अवेअर आहेत, अजिबात नाही. आम्ही पण खूप म्हणजे बघतो की प्रोफेशनली पण किंवा अदरवाईज, की ज्याच्यात वी आर लाईक या सगळ्यांना थेरपी, सगळ्यांना थेरपीची गरज आहे असं आम्ही सांगतोच की. अँड थेरपी नॉट ऑलवेज प्रोफेशनली असं नाही, पण ऑल्सो इन फ्रेंडशिप्स, इन युअर कनेक्शन्स, असं की तुम्ही मोकळं व्हायची एक सेफ स्पेस प्रत्येकाला त्याची गरज आहे. कारण नाही तर मग इट बिकम्स लाईक अ व्हेरी डिफरंट सिनॅरिओ की जिथे आपल्याला बोलता नाही येत. आणि अजून एक मग गफलत मुलांची मैत्री आणि मुलींची मैत्री समजून घेण्यात होऊ शकते, ती म्हणजे ना, जे हेल्दी फ्रेंडशिपचे द्योतक आहेत मुलींसाठी आणि मुलांसाठी हे कम्प्लिटली वेगळे असू शकतात. म्हणजे मी एखाद्या मुलीला जाऊन काहीतरी पांचट जोक क्रॅक केला तिच्यावरती, हे नाही आवडणार आहे किंवा नाही, तिच्यासाठी ते हेल्दी किंवा ओके नाहीये. पण मित्रांसोबत तर हे नॉर्मलाइज ना. म्हणजे मी मित्रांच्या ग्रुपमध्ये जाऊन तर नाही उडवणं, इन्सल्टेड फील नाही करून घेणं किंवा समोरच्याची इन्सल्ट नाही करणं, म्हणजे तू त्या ग्रुपचा भागच नाही. म्हणजे हे आता अनहेल्दी आहे का, तर नाही. म्हणजे मी वर्षानुवर्ष त्या ग्रुपचा भाग आहे आणि मला ते ओके वाटतंय, आणि नाव आय हॅव टोल्ड माय सेल्फ की नाही हे ओके आहे. पण तू स्वतःच किती लेअर्ड मध्ये म्हणाला की ते किती निगेटिव्ह आहे. हो, नाही, आय एम लुकिंग एट इट लाईक why would I go and meet 4 people who are going to insult me? Day in, day out. पण होतं काय माहितीये But that helps me relax also at times. म्हणजे आम्हाला ना लिटरली, मी ज्या मगाशी ग्रुपबद्दल होता, आम्ही भेटल्यानंतर 2-2.5 तास फक्त एकमेकाची मापा काढली जातात किंवा रोज वेगळे वेगळे टार्गेट असतात, त्याचे टार्गेट केलं जातं आणि हसून हसून खूप छान वाटतं. पण आता हे मला बायोलॉजिकली काय होतं माहीत नाही त्याच्यात, पण त्या 2-2.5 तासानंतर खरंच रिलॅक्स वाटतं. आणि तनुजाचं होतं की काय झालं नक्की, काय करता तुम्ही, मला एकदा बघायचं आहे तुमच्या ह्याच्यात, आणि रिलॅक्स वाटतं. पण हे वालं जे रिलॅक्सेशन आहे ना, जे आपण मगासपासून बोलतोय, माइंडफुलनेस किंवा माइंडफुल वाटणं, ते नाही वाटत. अजून आय हॅव समथिंग टू ॲड ऑन इट, की अदरवाईज ना, म्हणजे आपण असे तनके चलते लडके, तर तो एक ग्रुप असतो ना जिथं तुम्हाला कुणीही काहीही बोलू शकतं आणि यू आर नॉट सपोज टू गेट ऑफेन्स ऑन इट. यू कॅनॉट गेट ऑफ. सो यू आर गिव्हिंग दोज पीपल दॅट राईट. फॉर गाईज यू आर गिव्हिंग दॅट पर्सन दॅट राईट की तुला बोलायचं ते बोल, मी नाही काय फरक पडत मला. सो मग बाकी जगामध्ये जर मला कोणी एवढं आवाज चढवून जरी बोललं ना तरी मी नाही ऐकून घेणार.
पण हा माझा मित्र मला कितीही शब्दात, काहीही घाण भाषेत, काहीही इन्सल्टिंग बोलला ना तरी त्या व्यक्तीला तो हक्क आहे. सो मे बी तो जो गिव्हिंग दॅट हक्कवाला थिंग आहे ना तुला कळतीये ही फ्रेंडशिप? मी पाहिली आहे ती, त्यामुळे मला माहिती आहे. पण आपण असे नाही करू शकत किंवा आपण म्हणजे असं मला जेन्युअली म्हणजे वेन यू आर डिस्क्राईबिंग बिकॉज आय ऑल्सो सीन दिस आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पण ते मित्र सगळे भेटतात तेव्हा हाच प्रकार चालू असतो आणि तेव्हा ॲज अन आउटसायडर मला नेहमी कायम हे चढायला हे काय काय याच्यानंतर तुम्हाला काय हसायचंय ठीक आहे हसतो आपण पण म्हणजे असं नाही होत की आम्ही मैत्रिणी जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही आपल्या नुसत्या बसून आपले नुसते आपल्या थेरपी सेशन चालू असतात असं नाहीये देयर इज लाईक लाईफ बीइंग शेअर्ड देयर इज जोक्स दॅट आर हॅपनिंग आम्ही पण लाईफ शेअर करतो फक्त हा बट द वे ऑफ शेअरिंग इज डिफरंट प्रॉब्ली आय डोंट नो. आय गेस आता त्याला आम्ही एक ह्याच्यासाठी मी मार खाणार आहे खूप पण हरकत नाही. आल शेअर दॅट वर्ड. आम्ही ना ड्युटी म्हणतो. ड्युटी म्हणजे बायकोसाठी करायला लागतं जे काही काम आहे त्याला ड्युटी म्हणतो आम्ही. आणि आम्ही दर्द घेतो ड्युटीबद्दल दर्द घेत असतो मुलं. आणि बायकांनी काय त्यांचं आयुष्यात ड्युटी बरं होतं काय माहिती का हे आम्ही खूपदा बोललो मी आणि ओंकार की मुलींना ना ॲडल्ट लाईफमध्ये किंवा लग्नानंतर कसर संसारचं ट्रेनिंग मुलगी 4 वर्षाची झाल्यापासून दिलेलं असतं पण पुरुषांना संसाराचं ट्रेनिंगच दिलेलं असतं. त्यांनी वडिलांकडे बघून शिकायचं असतं आणि प्रॉब्लेम आहे आम्ही आमच्या वडिलांकडे बघून शिकलो मान्य पण एका स्ट्रॉंग इंडिपेंडंट मच्युअर वुमनसोबत कसं राहायचं हे समाजालाच माहिती नाही आहे. हे आत्ता आम्ही कुठेतरी बघतो कारण आपली जी जनरेशन आहे ती पहिली जनरेशन आहे की जिथे स्त्रियांना काही प्रमाणात का होईना एक इंडिपेंडन्स मिळालं आहे काही प्रमाणात का होईना त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि त्यांचं अस्तित्व तयार झालं आहे. सो 2 अल्फा पर्सनॅलिटीज एका घरात राहू शकतात हेच माहिती नाही तर ते फ्रेंडशिपमध्ये पण कुठेतरी रिफ्लेक्ट होते कारण का फ्रेंडशिपमध्ये इक्वल असणं एक्सपेक्टेड आहे ना तर स्त्री आणि पुरुष इक्वल आहे हे माहितीच नाही तर कॉन्सेप्ट ते एक अवघड होऊन जातं. पण मला वाटतं की अगेन मी मगाशचा जो मुद्दा स्किप झाला त्याला मी हे कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय की मला स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमेनसोबत कसं राहायचं माहिती नाही पण तेच जर मला एक मैत्रीण असेल ना तर ती मला शिकवते. मला माझ्या मैत्रिणींमुळे माहिती आहे की मी तनुजाचा प्रॉब्लेम कसं समजून घ्यायचा अदरवाईज मला कळत माझं होतं की तू काय सांगतेस मला काहीच कळत नाही पण मी जेव्हा माझ्या मैत्रिणीशी बोलतो ती म्हणते अरे डॅश 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 ती हे सांगायचा प्रयत्न करते तू हे ऐकतोयस तू ऐकतोयस वेगळं ती सांगते वेगळं आणि माझं झालं की ओके ही लँग्वेज आहे का ओके आता मला कळायला लागलं. आय गेस ते जर माझ्या आयुष्यात एक फिमेल फ्रेंड नसेल तर मी माझ्या बायकोलाच समजून घेऊ शकणार नाही मी माझ्या आईलाच समजून घेऊ शकणार अगदी बरोबर काय मित्रालाही समजून घेऊ शकणार म्हणजे हॅव्हिंग अ फिमेल फ्रेंड ऑल्सो हेल्प्स यू डेव्हलप गुड फ्रेंडशिप्स विथ अदर गाईज ऑल्सो. म्हणजे मी एखाद्या मित्रासोबत एम्पथीने वागणं किंवा हे आता मी काहीतरी बोलतो आहे आणि आता त्याचा फार मूड बरा दिसत नाहीये हे सेन्स करून एखादी गोष्ट बोलणं अदरवाईज मी नाही करणार किंवा अदरवाईज मी केली नसती पण आता ती एका मुलीसोबतची मैत्री आहे आणि आता नाव आय अंडरस्टँड दोज इमोशन्स बेटर तर मी कदाचित माझी मुलांसोबतची पण मैत्री जास्त बेटर होणार आहे. आणि ॲक्च्युली तुम्हालाही उलटं असं जाणवत असेल ना की बिकॉज यू टू हॅव मेल फ्रेंड्स यू अंडरस्टँड युअर पार्टनर बेटर बिकॉज मेल फ्रेंडशिपमुळे. कारण माझा प्रॉब्लेम होतो की तनुजाला कळत नाही ना मला काय म्हणायचं तनुजाच्या मित्रांमुळे तिला लक्षात आलं की हा नाही म्हणतो खरं तर त्याला होच म्हणायचं आहे फक्त हे म्हणायची पद्धत आहे पण हे तिला कळायला आम्हाला कळायला म्हणजे आम्हाला दोघांना एकमेकाला कळायला 3-4 वर्ष गेली. असं तुम्हाला जाणवलंय का? हो होतं ना नक्कीच होतं तसं. यू वॉन्ट टू एलॅबोरेट? जाणवतं माझ्या बाबतीत थोडं वेगळं झालंय की माझा नवराच माझा इतका चांगला मित्र आहे की त्याच्याशी इतकं जे कम्युनिकेट होतं किंवा आधी आम्ही खूप लहानपणापासून एकत्र आहोत की मला वाटतं तो 11वीत होता जेव्हा आम्ही एकत्र आलो तर त्यामुळे आम्ही लिटरली एकत्र वाढलोय आणि प्रत्येक टप्प्यातनं आम्ही एकत्रच गेल्यामुळे की एक मुलगा म्हणून किंवा एक मुलगी म्हणून एकमेकांना आणि मला वाटतं त्या नात्यामुळे इतर ज्या आमच्या आयुष्यात म्हणजे त्याच्या आयुष्यात ज्या मैत्रिणी आहेत माझ्या आयुष्यात जे मित्र आहेत त्यांना समजणं हे मला त्याच्यामुळे जास्त जमतंय असं मला वाटतं. ॲज अ मदर ऑल्सो इट मस्ट बी चेंजिंग युअर पर्स्पेक्टिव्ह ना कारण मला आता जस्ट जाणवलं की आपण दुसरं जेंडर समजायलाच माती खातोय कारण आपलं दुसऱ्या जेंडरसोबत फ्रेंडशिपच नाही असं. म्हणजे आता इवन माझ्या मुलाला पण जेव्हा सांगताना म्हणजे किंवा प्रयत्न माझा हाच असतो की एक तर त्याचं हे सगळे जो त्रास मी आता बाकीच्या पुरुषांमध्ये सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना होताना बघतीये
तो त्याला होऊ नये, की म्हणजे तुम्ही इमोशनल व्हल्नरेबिलिटी ही काही तुम्हाला वाईट नाहीये की तू रडलास किंवा काहीतरी नाही. आणि प्लस एखाद्या मुलीशी वागताना तू कसं वागणार आहेस किंवा तुझ्याकडून काय अपेक्षा आहे. की मी नेहमी म्हणते की मी इंस्टाग्रामवर पण पोस्ट करत असते, बघा तुम्ही राजसचे फोटो, की हा पूर्ण आज स्वयंपाक यांनी केलाय किंवा या, आणि तो स्वयंपाक केलाय त्यानंतर सगळं त्यांनी आवरलं पण आहे चकाचक एकदम. तर हे खूप गरजेचं आहे, कारण उद्या जाऊन म्हणजे मला कोणी ही नावं मलाच नावं ठेवतील ना, की हे चालणार नाही की असं आईने काय संस्कार केले. प्रिसाइजली. कारण मम्माच बॉय म्हणजे लाडावलेला जो मुलगा आहे की जो त्याला तुझ्या आईने तुला काही शिकवलंच नाही. मुलगी म्हणणार आहे, आम्ही म्हणतोय, कारण हाऊ डिड यू नॉट लर्न दिस. हे बेसिक्स आहेत. जर आम्हाला शिकवलंय की स्वयंपाक आपण जर केलाय तर त्यानंतर तुम्ही आवरून ठेवायचंय आणि स्वयंपाक रोजच करायला लागतोय, तर हे तुम्हाला का नाही माहिती आहे. सो दॅट इज द पर्स्पेक्टिव्ह दॅट वी हॅव टू ब्रिंग इवन इन आवर चिल्ड्रन. म्हणजे असं आपण जिथून सुरू केलेलं तिथे परत चालूया अडल्ट फ्रेंडशिप्सकडे. तर तुम्हाला असं वाटतं का की आपण असं ठरवून हल्ली मैत्री खूप कमी करायला लागलोय, की म्हणजे आपलं एक ऑफिसमधल्या फ्रेंडशिप्स असायच्या, म्हणजे वर्कमध्ये ज्यावेळेस तुम्ही नवीन जॉबला लागता आणि काही 3-4-5 वर्ष जॉब केलेला असतो, त्यावेळेस तुम्ही ठरवून तिथल्या लोकांसोबत मैत्री केलेली असते. म्हणजे की काय ऑफिस सुटल्यानंतर थोडा वेळा हँगआउट करायचं, मग विकेंडला भेटायचं. अडल्ट लाईफमधल्या म्हणजे ज्या स्पेसिफिक मैत्रीबद्दल आत्ता आपण बोलतोय ती एकदम ऍक्सिडेंटलीच झालेली असते आणि मग ती अचानकच कुठून तरी, कारण तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या सॉर्टेड आहेत आणि तुम्हाला एक फक्त तो स्पार्क हवा आहे, ते रेझोनेट करायला कोणीतरी हवं आहे. तर ती जी अडल्ट फ्रेंडशिप आहे ती अशी ठरवून करता येते का, किंवा मग त्याच्यासाठी काही वेगळे एफर्ट्स टाकावे लागतात का, असं काही ऑब्झर्व केलंय का? ठरवून करता येते की नाही, मे बी यू कॅन. म्हणजे असं ठरवून की नाही, आय वॉन्ट टू, तुम्ही भेटला असाल अँड यू वॉन्ट टू बिल्ड ऑन दॅट. असं की जसं आम्ही भेटलो पहिल्यांदा अँड वी लाईक वी लाईक इच अदर, की ही मस्त आहे, असं वॉज बोथ ऑफ आवर थॉट वॉज की दिस इज अ व्हेरी फाईन लाईक ब्युटिफुल ह्युमन आय वुड वॉन्ट टू कनेक्ट विथ. आणि म्हणून मग नंतर आम्ही भेटलो. सो मग आम्ही ठरवलं ना तेव्हा की नाही, आपल्याला या व्यक्तीशी मैत्री करायचा प्रयत्न करायचा आहे. झाली की नाही, म्हणजे ते डेटिंग करतात तसाच प्रकारे हा Speed पण. dating सारखं. हा, म्हणजे तुम्ही डेटिंग ॲपवर पण मॅच करून मग पुढे बघतातच आहात ना, की जमते का बघू आला सिच्युएशन, होई आहे इधर बी. म्हणजे असं काही वेगळं नसतं, पण तरी तुम्हाला ती मैत्री जी आहे ती टिकवून ठेवायला यू हॅव टू डू फ्रेंडशिप राईट. व्हॉट इज इट राईट? वेन यू म्हणजे से की हेल्दी फ्रेंडशिप किंवा राईट फ्रेंडशिप, व्हॉट इज दॅट जे येतं डोळ्यासमोर की जे हे योग्य आहे फ्रेंडशिप म्हणजे? एक तर वेळ द्यायला लागतो एकमेकांना. माझ्या आयुष्यातनं मला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची, माझ्या मैत्रिणीची किंवा मित्राचा विचार करायला पण वेळ द्यायला लागतो. वेळ जर तुम्हाला देता येणार नसेल त्या व्यक्तीला, तर मग ती पुढे मैत्री ह्या रूपात होणारच नाहीये ट्रान्सफॉर्म. देन यू विल ओनली रिमेन अन अक्वेंटन्स. आपले ऑफिसमधले अक्वेंटन्सेस आणि आपली जी दाट मैत्री असते ह्याच्यातला फरक हाच आहे की जरी फिजिकली तुम्ही नसला तरी मनाने तरी वेळ तुम्ही दिलेला असतो एकमेकांना जास्त. तर टाईम इज लाईक द बिगेस्ट फॅक्टर आय फील, म्हणजे इन एनी फ्रेंडशिप. आणि तेवढा एफर्ट घ्यायला लागतो. जसं आम्ही पण आता की अरे आपण ह्या महिन्यात भेटलोच नाहीये, किती वेळा असं, म्हणजे देन वी मेक इट अ पॉइंट, वी टेक दॅट एफर्ट टू मीट. ॲब्सोल्युटली. मला आठवते अमेयासोबतच्या एपिसोडमध्ये पण अमेय हेच म्हणाला होता की, तो म्हटलं ते आजकाल रील्स येतात ना की आम्ही 6 वर्षानंतर भेटलो तरी मित्र असं का नाही भेटला 6 वर्ष, भेट ना. हो ना, खरं आम्ही आहे. 2-2, 3-3 महिने फोनवरतीही बोलत नाही तरी आमची मैत्री घट्ट आहे. अरे का नाही बोललास 3 महिने? अवघड असेल पण काहीतरी प्रयत्न कर ना, होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की आपण हे नॉर्मलाइज केलेलं आणि एस्पेशली ॲक्च्युली त्याच मुद्द्यावरती मला येत होतं इंस्टाग्रामवरती की हे नॉर्मलाइज करून टाकलं की आपण चुकीचं म्हणायचं नाही, पण कुठंतरी अनहेल्दी फ्रेंडशिपला आपण नॉर्मलाइज केलेलं आहे. आम्ही दोघं मित्र आहेत, आम्हाला काही बोलावं लागत नाही, आम्ही एकत्र येऊन बसतो आणि ऑटोमॅटिक मूवी चालवतो, बिअरचा कॅन उघडतो. एवढीच फ्रेंडशिप नाही, म्हणजे दिस कॅन बी पार्ट ऑफ फ्रेंडशिप, पण एवढीच फ्रेंडशिप नाही आहे ना. आता आपण जे काही बोलायचा प्रयत्न करतो ॲडल्ट फ्रेंडशिपमध्ये, अजून काय काय पर्स्पेक्टिव्ह असतो. सॉरी मी कट केलं कारण मला असं झालं की हे देजावू झालं माझ्यासाठी. नाही, आणि प्रायोरिटीजचाही प्रश्न आहे की मान्य आहे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बिझी आहे, किंवा आमच्या दोघींचंही एक आयुष्य आहे विच इज
एंटायरली सेपरेट फ्रॉम आमची जी मैत्री आहे ती. आणि पण दुसरे पण फ्रेंड्स आहेत ना, दुसरेही फ्रेंड्स आहेत, वेगळे वेगळे ग्रुप्स असतात. असं नाही आहे की एकत्रच सगळे मित्र आपल्याला भेटले पाहिजेत. वेगळ्या वेगळ्या कारणांनी आपण कनेक्ट करतो त्यांच्याबरोबर. पण तुम्हाला ती प्रायोरिटी देणं की इतकं काही अवघड नाही आहे की ते 3 महिन्यांनंतर भेटलो किंवा 6 वर्षांनंतर भेटलो, हे इतकं अवघड नाही आहे की तुम्हाला एक फोन, एक मेसेज, एकदा कधीतरी थोडे कष्ट घेऊन. सो काम एनी रिलेशनशिप जशी असते की त्याच्यात तुम्हाला काम करावं लागतं. काही असं रबने बनादी जोडी वगैरे असं अजिबात काही नसतं. जे जरीही असेल तरीही एव्हरी रिलेशनशिप नीड्स एफर्ट. इट नीड्स वर्क एव्हरी सिंगल डे. आणि फ्रेंडशिप इज नॉट डिफरंट. आणि मला वाटतं यात हे खूप जास्त ना आपण बऱ्याचदा मैत्रीमध्ये कानाडोळा होणारी गोष्ट आहे की एकच व्यक्तीला कायम बऱ्याचदा एफर्ट्स टाकावे लागतात. आणि मग एकतर होतं बऱ्याचदा असं आहे ना की इतक्या वर्षांची मैत्री असते किंवा इतक्या घट्ट गोष्टी एकमेकांसोबत शेअर केलेल्या असतात, त्या मैत्रीला डेप्थ इतकी असते ना की तुम्हाला तीच एक जागा असते. म्हणजे आता माझ्या स्वाती सुद्धा ना असे प्रत्येक वेगवेगळे मित्र मैत्रिणी आहेत ना, ते कप्पेत की ह्यांच्यासोबत हे गोष्ट शेअर करायची असते, हा कम्फर्ट आहे, यांच्यासोबत हा फालतूगिरी करायची असते, यांच्यासोबत हे क्रिंज शोज बघायचे असतात आणि यांच्यासोबत इंटेलेक्च्युअल गप्पा मारायच्या असतात. असे प्रत्येकाचे वेगवेगळे कप्पे असतात. ज्यावेळेस मला समोरची एखादी व्यक्ती एफर्ट्स टाकताना दिसत नाही, पण माझ्यासाठी तर ती जी नीड फुलफिल करण्याची गरज आहे ना, तीच व्यक्ती पूर्ण करते. त्याच्यामुळे मी ना ओके करतो ते. पण सो दॅट इज द प्राइस दॅट यू पेइंग ना. मला पिक्चर बघायचं तर मला तिकीट काढायला लागतंय ना. मग मी हे तिकीट काढलंय हा वेळ देऊन, ठीक आहे ना. बिकॉज इफ आय एम व्हॅल्यूइंग की मला जर आवड आहे की 4 फ्रेंड्स गोळा करायचे माझ्या घरी. आमची एक मैत्रीण आहे, तिला होस्ट करायला खूप जास्त आवडतं. ती एवढा एफर्ट घेते सगळा. आम्ही एरवी तशा नाही घेत, बट शी लाईक्स इट अँड वी अप्रिशिएट इट इन एव्हरीथिंग. पण मग तिला ते आवडतंय ते करायला. किंवा आता मला पण जर 4 लोक जर गोळा करायला आवडत आहेत आणि मग त्याच्यात मग तुम्ही मला आता एवढ्या पार्टी नाही करत आहे असं जर मी करत बसले तर मग माझा तो जो जॉय तो पण मी घालवून बसेन. सो दॅट इज द कॉस्ट दॅट आय एम पेइंग फॉर इट, विच इज ओके. बट इज इट ओके टू पे एव्हरी टाइम? That you have to decide. सिमेट्री इन अ रिलेशनशिप किंवा इन अ फ्रेंडशिप इज इक्वली इम्पॉर्टंट. सिमेट्री हा खूपच माझ्यासाठी महत्त्वाचा टेकअवे वाटतं मला. अजून एक तू आता म्हणालास ना, वेगवेगळे फ्रेंड्स असतात. मी ही माती खाल्ली म्हणून मला सांगावं असं वाटतं. बऱ्याच जण माझ्याकडनं ना वेगवेगळ्या फ्रेंडशिप्सना कम्पेअर केल्या जातात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमचा एक मित्र आहे, खूप हरामी आहे. तो येत नाही माझ्या कुठल्याही इव्हेंटला, माझ्या लग्नाला नाही आला, ऑफिसच्या उद्घाटनाला नाही आला. आणि तो कायम माझे सगळे महत्त्वाचे इव्हेंट मिस करतो. आणि तो मला दिसतो की तो दुसऱ्या लोकांच्या सगळ्या ह्याला असतो. तर मी हक्काने फोन करून सांगतो की तू मला प्रायोरिटी देत नाहीस बरं का. हे कम्पॅरिझन केलं जातं आणि त्याचं असतं की नाही रे जेन्युअनली. आणि बरं मला जाणवलंय पण की त्याचे जेन्युअन प्रॉब्लेम असतात. सो मला कायम ना बरोबर आता ते तुझे चांगले मित्र झाले ना, हे कायम माझ्याकडनं बोललं जातं. हे चूक आहे का बरोबर आहे असं नाही, बट आय वॉन्ट युअर पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे कारण माझ्याकडनं असं बऱ्याचदा होतं की अरे आजकाल तो त्यांच्यासोबतच असतो. म्हणजे एक उदाहरण दिलं असं मल्टिपल फ्रेंड्स सोबत होतं. हो, आय थिंक हे खूपच कॉमन आहे. म्हणजे होतं असं बऱ्याचदा ना की या ठिकाणी हा मित्र ही मैत्रीण असणं आपल्याला एक्सपेक्टेड असतं आणि ती येत नाही. आणि मग ते सलतं की अरे यार मला वेळ नाही दिला, दुसरीकडे गेला. आणि मग आपल्याला सगळं मग मागचं आठवायला लागतं की अच्छा तेव्हा पण नव्हता आला बरं का, तेव्हा पण आली नव्हती बरं का. आणि हे होतं ते, म्हणजे त्याला काही इलाज नाही आहे मला वाटतं. म्हणजे अदर दॅन कम्युनिकेटिंग की तू पुढच्या वेळेस आलास ना तर मला बरं वाटेल. किंवा हा पॉइंट का म्हणजे माझं आपलंच बघ ना. आपण जेवायला एकत्र नाही गेलोय तर आपण किती म्हणजे आम्ही हे पॉडकास्ट सुरू करून 1.5 वर्ष झालं. आम्ही दोघंच एकत्र जेवायला आत्ता कुठे गेलो आणि आमचं झालं की अरे बापरे हेच जमत नव्हतं. आपण रोज ऑफिसला येतोय, आपण चिल करायला एकत्र भेटतच नाही होत. प्रायोरिटी हा एक प्रश्न आहे, एक भाग आहेच त्याच्यातला. पण त्याचबरोबर मला वाटतं ही पण गोष्ट आपण म्हणजे इंट्रोस्पेक्शन त्याच्याबद्दल केलं पाहिजे की तुम्हाला खरंच त्या मैत्रीमध्ये आनंद मिळतोय का यू आर डुईंग इट ॲज अन ऑब्लिगेशन. कारण एखादा मित्र येत नाहीये किंवा आपल्याला वेळ देत नाहीये, दुसऱ्यांबरोबर जातोय, हे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा असं एसिमेट्री परत आली त्याच्यात की आपली अपेक्षा आहे की त्यांनी आलं पाहिजे, तिने आलं पाहिजे, पण ती येत नाहीये. तर तिला की नाही बाबा अरे आज ह्याचं हे आहे कार्यक्रम तर मला जाणं भाग आहे असं वाटतंय का त्याच्या त्या आनंदामध्ये खरंच आपण सहभागी आहोत म्हणून आपण जातोय. तर याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि असं जर असेल तर आय थिंक ॲज अ गुड फ्रेंड इट इज ओके टू जस्ट लेट गो.
की अपेक्षा न ठेवता कधीतरी आपल्याला ठीक आहे की तो माझा मित्र आहे, ॲज अ फ्रेंड आय अंडरस्टँड की त्याच्याही वेगळ्या नीड्स आहेत आणि इट इज ओके, आय लेट गो. आणि आपण बदलतो ना, वी आर हां. आय एम नॉट द सेम पर्सन आय वॉज लास्ट इयर. मग हेच प्रत्येक व्यक्तीचं होत आहे. मग अशी अपेक्षाच करणं मुळी की सकळ अखंड अशी कॉन्स्टंट एकाच वेव्हलेंथवर राहील मैत्री. कधी तुम्ही आता एका ग्रुपमधनं आत्ता मला जर हिच्याशी जास्त कनेक्ट होत आहे किंवा बिकॉज ऑफ माय लाईफ सर्कमस्टन्स किंवा मला जे प्रॉब्लेम्स आहेत, आता माझी आय एम मोर बेटर से ऑन अ बेटर वेव्हलेंथ विथ हर. उद्या दुसरं कोणी असू शकतं, यु नो, विदिन द सेम ग्रुप पण असं होऊ शकतं की तू आधी माझी लाईक 6-7 लोकांचा ग्रुप असतो, तर या सगळ्यांची कनेक्ट सेम नसतं. काही सगळ्यांची बँडविड्थ वेगवेगळी असते, त्यांची वेव्हलेंथ वेगवेगळी असते. मग ती बदलत राहू शकते. आणि पण ही बदलत की म्हणजे बिकॉज वी आर ऑल इव्हॉल्विंग, राईट. आणि प्रत्येक आपण सगळे जसे चेंज होतोय ते आपण सगळे एका स्पिअरमध्ये नाही चेंज होते, सगळे आपण आपापल्या स्पिअर्समध्ये चेंज होतोय अँड अराउंड अस. मला हे इतकं रिलेट होतं ना, कारण मी काही वर्षांपूर्वी म्हणजे पुण्याला शिफ्ट होण्याआधी 1-2-3 वर्षांपूर्वीपर्यंत आय वॉज दॅट पर्सन की मला असं वाटायचं की एखाद्या व्यक्तीसोबत आपली मैत्री तुटली म्हणजे काही ना काही कारणाने आपण डिस्कनेक्ट होतो वगैरे, असं मैत्री तुटली की मला ना तो माझा ॲज ह्युमन ॲज माणूस डिफीट वाटायचा की अरे बापरे, मी एक माझ्या आयुष्यातला त्या क्षणी असलेली महत्वाची व्यक्ती गमावली, म्हणजे माझं काहीतरी मेजर चुकलंय. आणि मग मी सतत एफर्ट्स करत राहायचो ते कुठेतरी जुळवण्याचा किंवा ते कसं, किंवा मग स्वतःला त्या गिल्टमध्ये. पण वेन आय रिअलाइज की नाही म्हणजे हे जसं ती व्यक्ती माझ्यासाठी आहेत माझ्या आयुष्यातली, की जिच्या आयुष्यात ज्याच्या आयुष्यातनं ती गेलीये, तसं मीही कोणाच्या तरी आयुष्यात आहे ना, की माझी इतर कोणासोबत सुद्धा मैत्री होती जी त्यांच्यासाठी महत्वाची होती, जी मला व्हॅल्यू नाही करता आली. आणि ते ज्यावेळेस रिअलाइज झालं की अरे बापरे, की नाही ठीकच आहे, म्हणजे मला एका वेळी सगळंच मॅनेज नाही करता येणार आहे, स्वतःला कुठेतरी तो डिस्काउंट पण द्यायला लागणार की भाई ठीक आहे आता, म्हणजे जे फिक्सेबल आहे ते फिक्स कर, जे नाहीये ते सोडून दे. आणि नाही, शेवटी काय आपण व्हॅल्यू करतोय, हू इज इम्पॉर्टंट टू यू, आपल्या प्रायोरिटीज हे ठरवायचं आहे ना आपण. म्हणजे आता जसं अक्वेंटन्सीज आणि बाकी फ्रेंड्स जे क्लोज फ्रेंड्स आहेत ह्याच्यातला फरक का आहे, कारण मला जर हिच्याबरोबर वेळ घालवणं किंवा इफ इट इज इम्पॉर्टंट फॉर मी टू हॅव मानसी इन माय लाईफ, मग मी ते प्रयत्न करणार आहे त्या पद्धतीनं. पण जेव्हा ही इम्पॉर्टन्स माझ्या ह्याच्यात किंवा तिच्या ह्याच्यात ती जो वेळ देते, केवढे फॅक्टर्स आपण ऑलरेडी डिस्कस केले, तो कमी व्हायला लागतो, तेव्हा मग तुम्ही दूर राहता, विच इज ऑल्सो ओके, होऊ शकतं. आता त्याच्यात मनं दुखावली जात आहेत, त्याला तुम्ही अड्रेस करताय नाही करताय, कारण जर आता तुला वाईट वाटतंय आणि त्याला जर मला म्हणजे वेदर दॅट इट इज इम्पॉर्टंट फॉर मी टू अक्नॉलेज इट ऑर नॉट इज ऑल्सो त्याच्यातनं पण तुमची मैत्री कशी आहे हे कळतंय ना, की तुझं मन दुखावलंय तर त्याच्याने मला फरक पडतोय की नाही. तनुजाची मैत्री नाही झाली पास तर तनुजा रडली, म्हणजे दॅट वॉज द कनेक्ट दॅट दे हॅड, राईट. मग तो फरक पडतोय की नाही हा महत्वाचा आहे. मग तेव्हा तुम्ही ठरवायचं की ही दॅट इज हाऊ फ्रेंडशिप्समध्ये पण आपण ठरवतो रे. ॲब्सोल्युटली. मला एक एक्स्ट्रीम टोक ऑफ फ्रेंडशिप, मी थोडंसं डार्कर साईड ऑफ फ्रेंडशिपकडे पण मला वाटतं आपण नजर टाकणं गरजेचं आहे. वी आर ऑल आर ॲडल्ट्स हिअर. काही वेळेला ना विक्रम बेताळसारखी एक फ्रेंडशिप असते, जे चिटकलेलेच असतात, जे गळ्याभोवती म्हणजे त्यांचं असं की त्यांच्या आयुष्यात एकच फ्रेंड असतो आणि त्यांच्या दृष्टीने त्या व्यक्तीसाठी पण तुम्ही ती व्यक्तीच फ्रेंड असणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे असं काही नाही आहे ना की म्हणजे आय कॅन हॅव मल्टिपल बेस्ट फ्रेंड्स ऑर आय कॅन हॅव मल्टिपल क्लोज फ्रेंड्स. बेस्ट फ्रेंड ही संकल्पना फार रोमॅन्टिक आहे पण बदलत राहते. सो क्लोज फ्रेंड्स, पण त्या व्यक्तीला असं की नाही तू कसं काय त्यांच्या सगळ्यांसोबत सेम नातं कसं असू शकतो तुझं, तू फक्त माझा आहेस. माझं असं की हे जर असं कुठंतरी अतिस्वार्थी होत नाहीत का, म्हणजे अगदी तसं म्हणा, मगाशी तुम्ही म्हणाल तसं तुम्ही निस्वार्थी म्हणजे पूर्ण एसिमेट्री तुम्हीच सगळं टाकताय आणि दुसरं टाकत नाही असंही नको, आणि इकडं म्हणजे पूर्ण ओवाळूनच टाकायचा जीव आणि तुला अलाउडच नाही दुसरं काही करायला. हे म्हणजे ओव्हर पॉझेसिव्ह फ्रेंडशिप पण कुठेतरी डिस्कस केली. आय थिंक ती मैत्री नाही, ती ओनरशिप झाली. म्हणजे मैत्री आहे ना, ती काही ओनरशिप थोडी आहे. करेक्ट. डर मधला शाहरुख खान झाला तू फक्त माझा मित्र आहेस आणि तू कोणाचाच मित्र बनू शकत नाहीस. आणि मग मी फोन केला आणि पहिल्या रिंगला उचलला नाही, मग तर ते टॉक्सिक फ्रेंडशिप, व्हेरी टॉक्सिक. अगर तू मेरी नहीं बन सकती तो किसी की नहीं बन सकती. पण परत इट ब्रिंग्स टू द सेम थिंग की कम्युनिकेशन फ्रेंडशिपमध्ये पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. मग जर
तुला असं वाटतंय की हे असं मला आवडत नाही, असं काय, तुला कसं नाही कळते. मग अशा वेळी एक भाग झाला की मला हे नाही पटते, हे मी तुला सांगणं, किंवा टुगेदर वी ट्राय टू फाइंड अ प्रॉब्लेम. पण त्याच्यात दुसरा भाग हाही असतो की मला हे पटत नाही म्हणून मग आता मी हे इथे थांबवतीये, इज ऑल्सो अ पार्ट ऑफ कम्युनिकेशन. बरोबर. आणि बापरे. त्याच्याच बरोबर मिसअंडरस्टँडिंग. कारण आता मला ही जे वागली हे मला आवडलं नाही, तर मी तिला न सांगता तुला येऊन सांगितलं की काल ना अमितानी असं केलं, तर हा प्रॉब्लेम सुटणारच नाहीये, हा वाढत जाणार आहे. मग तू सांगणार की हा परवा तिने माझ्याशी ही असं वागली हा ती. तर इथे मिसअंडरस्टँडिंग येतात, इथे ते नातं जे मैत्रीचं आहे ते थोडं तुटतं किंवा दुरावतं. तर कम्युनिकेशन, जसं अमिता योग्य पद्धतीने म्हणाली की दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट की टू एनी फ्रेंडशिप. म्हणजे अनदर ऍस्पेक्ट मी आता एवढ्यात एक्सप्लोर करायला लागलोय ते म्हणजे ना की ज्यावेळेस तुमचे पार्टनर्स असतात, कारण तुमचा पार्टनर तुमच्यासाठी आयुष्यात सगळ्यात महत्वाचा असतो आणि तुमचे मित्र तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुमचे खूप जवळचे मित्र आणि तुमचे पार्टनर मित्र होतात ना, मला वाटतं त्याच्यासारखं ग्रेट कॉम्बिनेशन काही असूच शकत नाही. की म्हणजे आता बऱ्याचदा ते होतं ना की माझा हा ग्रुप आहे मित्रांचा, जिथं माझी पार्टनर कम्फर्टेबल नाहीये म्हणून मला तिथे नाही जाता येत, आणि मला माझ्या पार्टनरला ते जगच दाखवता येत नाही जे मी त्या मित्रांसोबत असताना एक्सपिरियन्स करतो. पण ज्यावेळेस तुमचे पार्टनर सुद्धा तुमच्या त्या ग्रुप सोबतचा एक मस्त भाग बनून जातात, तुमचा मित्रांचा ग्रुप त्यांना इतकं छान एक्सेप्ट करतो, मला वाटतं त्याच्यासारखं एपिटोम काही असूच शकत नाही. आणि तुम्हीही पार्टनरच्या फ्रेंड्सना एक्सेप्ट करता. येस, खूपच महत्वाचं ते. वन साइडेड नाही. ऍब्सोल्युटली. लिटरली मी तनुजाच्या मैत्रिणीला फोन करून मी तनुजाची चुगली करू शकतो इन अ गुड वे, आणि ते आम्ही दोघं तनुजा फटके देणार. नाही, आम्ही गॉसिप करू शकतो की तनुजा ना तशीच वागणार. हे आय थिंक दॅट्स द ब्रिलियंट स्ट्रेंथ ऑफ आवर फ्रेंडशिप. त्या जे काही त्रिकोणी फ्रेंडशिप झाली ही त्या फ्रेंडशिपची स्ट्रेंथ आहे, आणि ते आय गेस गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी आपलं मेन कोर रिलेशनशिप पण हे होतं, समृद्ध होतं. आई शपथ. छान. आपण असं जरा एक्सप्लोर करत करत एका छान अशा ओव्हरवेल्मिंग गुड पॉईंट पर्यंत आलेलो आहे. आपण बऱ्याचदा पोस्ट मॅरेज मेल फिमेल फ्रेंडशिपमध्ये ना इनसिक्युरिटीची एक टिंट असते, त्याच्यावरती आपण काय करून ते अवॉइड करू शकतो. कारण नाव वी हॅव रिअलाइज की मेल फिमेल फ्रेंडशिप असणं खूप गरजेचं आहे ऑन मल्टिपल लेवल्स. पण मी सांगू का, तू जेव्हा म्हणालास की पोस्ट मॅरेज मेल फिमेल फ्रेंडशिप्समध्ये एक इन्सिक्युरिटीची टिंट असते, हे जे तू गृहीत धरलंय मुळात तिथेच प्रॉब्लेम आहे. कारण असं असायची गरजच नाहीये. जर तुम्ही पहिल्यापासूनच एकमेकांना इंट्रोड्यूस केलेलं असेल, इफ युअर, जसं आता फिमेल फ्रेंडशिपमध्ये वेटिंग हा एक खूप महत्वाचा भाग आहे, तसंच तुमचा मित्रही तुमच्या बॉयफ्रेंडला वेट करू शकतो की म्हणजे तू कोणाबरोबर आहे, आणि करतातच, राईट. सो हे म्हणजे मग हे जर होतंय, मग त्या व्यक्तीला, तिसरी जी व्यक्ती तुमचा पार्टनर जो येणार आहे, त्यांना माहिती आहे ना की कांदेपोहेचा कार्यक्रम जो आहे तो आई वडिलांवाला महत्वाचा नाहीये, माझ्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा जास्त महत्वाचा आहे. मग इथून जर सुरुवात झालेली असेल तर मग तुमच्या पार्टनरलाही किंवा हे असं वाटायची गरज नाहीये, इफ यू आर कीपिंग एव्हरीथिंग ट्रान्सपरंट अँड ओपन. पण जर तुम्हाला तुम्ही लपवायला लागलात काही गोष्ट, मग तिथे प्रॉब्लेम्स येणार. मग तिथे तुम्हाला ती इन्सिक्युरिटी किंवा जेलसी किंवा ऑल नेगेटिव्ह इमोशन्स आर गोइंग टू कम. सो अगेन तुम्ही ओपन ठेवून कम्युनिकेट जर नाही केलं तर म्हणजे एनी रिलेशनशिप फॉर दॅट मॅटर, मग हे फक्त मेल फिमेलच असं नाही, मी जास्त माझ्या मैत्रिणीचंच ऐकतेय असंही नवऱ्यांना वाटतं की हिची मैत्रिणीलाच सगळं विचारून करते, जसं आईला विचारून करते तसं होतं, तसं मैत्रिणीलाही विचारून करते, असे अनुभव असतात किंवा इन्स्टन्सेस आपल्याला दिसतात. त्यामुळे तेव्हा मग तुमच्या ॲज नवरा बायको किंवा पार्टनर्स तुमचं काय कम्युनिकेशन आहे हेच महत्वाचं आहे. आणि मला त्याच्यात असं एक वाटतं की अल्टिमेटली इन्सिक्युरिटी कुठून येतं, जिथं तुम्हाला थोडासा ट्रस्ट तुमचा डगमगतो. ऍब्सोल्युटली. तर तो तुम्हाला परत रिअश्युअर करायला पाहिजे. म्हणजे जर माझा पार्टनर या गोष्टींबद्दल इन्सिक्युअर किंवा या व्यक्तीबद्दल इन्सिक्युअर होतोय ना, तर ते असं बॅकस्टेपला जाऊन की तू मला माझ्याबाबत इन्सिक्युअर का झाली किंवा झाला हे करण्यापेक्षा, का संशय घेतल्यापेक्षा, पुढच्या वेळेस मी ज्या वेळेस भेटणार आहे, ज्या वेळेस मेसेज करणार आहे या व्यक्तीला, त्यावेळेस आय विल मेक शुअर आय विल कन्वे टू माय पार्टनर. म्हणजे तो ट्रस्ट रिइस्टॅब्लिश करायचा मी पण प्रयत्न करू शकतो ना, की समोरची व्यक्ती माझ्यावरती ट्रस्ट दाखवत नाही म्हणण्यापेक्षा, मला माहिती आहे त्या व्यक्तीला ट्रस्ट दाखवायचा आहे पण तो कदाचित माझ्याचकडनं जात नाहीये, तर मी परत जर तो रिइस्टॅब्लिश केला आणि जर ते आणखीन ट्रान्सपरन्सी वाढवली,
तर कदाचित आणखीन इझियर होणार आहे ना. म्हणजे इट इज नॉट की मला खरंच जाऊन काहीतरी त्या व्यक्तीसोबत वाटतं आहे आणि ते लपवायचं आहे. जर ते नसेल तर मग कन्फ्रंट करा, सोपं आहे, हा, ते मग ते solve उगाच करा. ती व्यक्ती संशय घेते म्हणण्यापेक्षा मी पण तो संशय घालवण्यासाठी काय करते माझ्याकडे पण आलंच नाही. आणि फर्स्ट इन्स्टन्सलाच तुम्ही त्याला अड्रेस केलं पाहिजेत. Yeah. जर जेव्हा एखादा व्यक्ती पहिल्यांदाच जेव्हा म्हणते की तू त्याच्याबरोबर का गेलीस, मला नाही आवडलं, मग ते तेव्हाच्या तेव्हापासून अड्रेस केलं पाहिजे. हो. ते 5 वेळा होऊ नका देऊ, हो. किंवा 10 वेळा किंवा 5 वर्ष त्यानंतर अरे ये तो मेरी बेस्ट फ्रेंड आहे, तेरे को तो मालूम है, त्याला काही अर्थ राहत नाही. कारण मग तेव्हा तुम्ही तुमच्या बरोबरची जी व्यक्ती आहे त्यांना डिसरिस्पेक्ट केलं ना, त्यांच्या कन्सर्नला तुम्ही इनव्हॅलिडेट करून टाकलं. आता शेवटाकडे आलो तर अगदी शेवटचा, मग तुम्ही शेवटचा असं करत आलो. पण आता ना आपण मग सुरुवात जिथून केली की मी एस्पेशली आपण वेगळ्या शहरांमधून आलोय. आता एक आपलं वेगळं लाईफ तयार झालं. इथे आपण रिलेटिव्ह पासून, आपल्या फॅमिलीज पासून खूप लांब आहोत. तर फ्रेंड्स हॅव बिकम आवर फॅमिली. ऍब्सोल्युटली. आणि आय They are थिंक family. मॉडर्न वर्ल्डमध्ये आपण हे एक्नॉलेज करणं गरजेचं आहे. हे डबल ट्रिपल काय चौपल अंडरलाईन Underline. करणं गरजेचं आहे की माझे मित्र हे माझी फॅमिली आहेत. 100%. रिलेटिव्ह नाही ते येणार आहेत आणि मला रिलेटिव्हना सांगून कळणार, मला माहिती पण नाही माझे रिलेटिव्ह कोण कुठे राहतात. त्यांच्याबरोबर पटतंय कुठे, नाही पटत ते आहे. आपल्याला समजून कुठे घेताय. एका पटलावरतीच नाही येतो आम्ही, कसं करणार. रिलेटिव्ह काय म्हणजे एक पॉईंट होता जोपर्यंत आपले कझिन्स म्हणजे फर्स्ट कझिन सेकंड कझिन्स तरी खूप जवळचे मित्र होते, पण तेही राहिलेलं नाहीये ना आता. म्हणजे आता माझे मित्रच माझ्यासाठी सगळे आहे, त्याच्यानंतर मग बाकी सगळे नाती येतात. त्याच्यामुळे काय आपण म्हातारे झाल्यानंतर जरी ती रक्ताची नाती कुठे कुठे असतील माहित नाही, पण आपले मित्र मैत्रिणी नक्की सोबत येणार आहेत आणि आपण त्या बेडवरती आयसीयूत असताना ते असणारेच शेजारी. तर आय थिंक याच्यापेक्षा बेटर काय असू शकतं ना, की जिथं तुम्ही आयुष्यभर एक नातं एक्सपिरियन्स केलेलं आहे, आयुष्यभर वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि तुम्हाला खात्री आहे की ही व्यक्ती असणार आहे तुमच्यासोबत खूप काळपर्यंत. तर हो, कारण फेट मेक्स रिलेटिव्स बट चॉईस मेक्स फ्रेंड्स. ऍब्सोल्युटली. वेल सेड. इट्स व्हेरी वेल सेड. तर या दॅट इज रिअली ट्रू. येस. मस्त झालं, म्हणजे मजा आली. आज आपण खूप दिवसांनी कट्टा टाकला टॅट्स वरती आणि आय एम रिली ग्लॅड तुम्ही दोघी आलात. आणि आय वॉन्ट टू नो तुम्ही तुमच्या कट्ट्यांवर गेल्यावर काय होणार आहे तुम्ही. मी याच्यानंतर आता आपल्याला अजून एक कट्टा टाकावा लागणार आहे ऑफ कॅमेरा. शांत बस. तर थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आम्हालाच खूप बरं वाटलंय, कारण खूप दिवसांनंतर फक्त प्रश्नोत्तर सारखा न होता आम्हालाही काहीतरी छान गप्पा मारता आल्यात, असा पॉडकास्ट आम्हाला करता आला, जे आपण सुरुवातीच्या काही एपिसोड्समध्ये केलं होतं. या दोघींना सुद्धा त्यांच्या कामाव्यतिरिक्त गप्पा मारताना आपल्याला ऐकायला आलं, त्याच्यामुळे मजा आली आहे. तर कसा वाटला एपिसोड नक्की कळवा. आणि तुम्हाला या फॉर्मॅट बद्दल काय वाटतंय सांगा. म्हणजे जेव्हा आम्ही कट्टा टाकतोय, तर आम्ही असं परत कट्टा टाकायला तयार होत. तुम्हाला ऐकायला आवडणार असेल तर नक्की सांगा. प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. म्हणजे खूप लोक बघताय आणि सबस्क्राईब नाही करत आहात. अमिताचंही चॅनल आहे, मॅम तुमचं पण आहे, इंस्टाग्राम आहे, तर तिथेही फॉलो करू शकता. करा. धन्यवाद. धन्यवाद.